Fine. Please tell me, are the voice and screen clear? All okay? Are the voice and screen clear? All okay? Yes? Okay, let everyone join. Within a minute, we will start. Okay. So in the last lecture, we have seen the self-induction and mutual induction phenomena, right? Self-induction and mutual induction phenomena we have learned, right? I think we solved one question on that as well, right? Which question we solved? 37, right? 37. Now we will solve the question number 38. Question number 38 solve करूयात. 37 solve केला होता. Correct. क्वेश्चन 38 बघूयात, कालचा रिकॉल पण होईल. चालू करूया. चला, नंबर 38 बघा. क्वेश्चन नंबर 38 काय दिले बघूया, रिकॉल होईल कालची कॉन्सेप्ट. Two coils A and B have the coefficient of mutual inductance capital M equal to 2 Henry. ठीक है, mutual inductance directly दिला है 2 Henry. The magnetic flux passing through the coil A मधले flux change by 4 Weber. Magnetic flux in the coil A change होता है. Change in magnetic flux of coil A is equal to 4 Weber WB in 10 सेकंड, 10 सेकंदात. ओके, मग चेंज इन टाइम किंवा टाइम रिक्वायर्ड किती? 10 सेकंड. ठीक आहे. कॉइल ए मध्ये चेंज इन फ्लक्स आणि टाइम रिक्वायर्ड दिलाय. पुढं कॉइल ए साठी दिलंय. बर, द मॅग्नेटिक फ्लक्स पासिंग थ्रू द कॉइल ए चेंज बाय 4 वेबर इन 10 सेकंड ड्यू टू द चेंज इन करंट इन बी. हे का झालंय ए मध्ये? ए चे फ्लक्स का चेंज झालेत? कारण बी चा करंट चेंज झालाय. बर, ड्यू टू चेंज इन करंट इन बी. बी चा करंट चेंज झाल्यामुळं. बर, पुढं देन 4 ऑप्शन्स दिलेत. चेंज इन करंट इन बी इन दिस टाइम इंटरवल इज 0.5 एम्पियर. 4 ऑप्शन्स. पहिला ऑप्शन आहे चेंज इन करंट इन बी इन दिस टाइम इंटरवल, म्हणजे 10 सेकंदात. ते म्हणतात किती झालाय? 0.5 एम्पियर. पहिला ऑप्शन. सेकंड ऑप्शन, the change in current in B in this time interval is 2 एम्पियर. नाही, आता म्हणतात ते 2 एम्पियर आहे. बर, बिट नंबर सी, सॉरी ऑप्शन नंबर सी, चेंज इन करंट इन बी इन दिस टाइम इंटरवल इज 8 एम्पियर. नाही, ते म्हणतात 8 एम्पियर असेल. बर बर, a change in current of 1 एम्पियर इन द कॉइल ए. ऑप्शन डी कसा दिलाय बघा. Change in current of 1 ampere in the coil A, delta I in the coil A. Change in current of coil A जर 1 ampere असेल, 1 ampere असेल, will produce the change of flux in B. Will produce change in flux in B. Change in flux in B म्हणजे काय? Will produce change in flux म्हणजे delta phi in B. पहिल्या कॉइल मधला चेंज इन करंट ऑफ 1 एम्पियर, दुसऱ्या कॉइल मध्ये किती फ्लक्स चेंज करेल? 4 वेबर.
असं दिलंय. त्यातला कुठला ऑप्शन करेक्ट आहे बघूया. पहिल्यांदा विचार करूया आपण. हे पटकन सांगता येते. हे पटकन सांगता येते. का सांगता येते मी तुम्हाला सांगतो. ऑप्शन डी करेक्ट आहे की रॉंग आहे आपण पटकन सांगू शकतो. ऑप्शन ए पण व्हेरीफाय इमिजिएटली करता येते, ए बी सी पण इमिजिएटली व्हेरीफाय करता येते. या दोन्हीचं लॉजिक एकाच फॉर्म्युल्यामधनं जात आहे. म्युच्युअल इंडक्शनची केस आहे. सेकंड कॉइल मधले फ्लक्स हे पहिल्या कॉइलच्या करंटला प्रपोर्शनल असणार आणि याच्यामधला प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असणार आहे कोएफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स, सॉरी कोएफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन किंवा म्युच्युअल इंडक्टन्स. बर, आता इकडं चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स इन बी असं लिहिलं तरी चालतंय. इज इक्वल टू एम इंटू चेंज इन करंट ऑफ ए असं लिहिलं तरी चालतंय. आता मला चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स ऑफ बी एवढे येत आहेत का ते चेक करायचं. नाउ आय हॅव टू चेक वेदर these many flux are produced if the change in current of 1 ampere is produced in the first coil. असं होते का बघा. एम किती दिलाय 2 दिलाय. चेंज इन करंट किती दिलाय ऑप्शन डी साठी. आता मी काय करतो इथं ऑप्शन डी व्हेरीफाय करतो. ऑप्शन डी व्हेरीफाय करतोय, बघतोय किती चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स येत आहेत कॉइल बी मध्ये. म्युच्युअल इंडक्टन्स दिलाय 2, चेंज इन करंट किती दिलाय, चेंज इन करंट दिलाय 1 एम्पियर. आन्सर तर 2 येतंय. आन्सर तर 2 वेबर येतंय. आन्सर येतंय 2 वेबर. त्यांनी दिलंय 4 वेबर. सो ऑप्शन डी काय आला, रॉंग आला. याच्यावरनं कळतंय. याच्यावर कळते ऑप्शन डी रॉंग आला. ओके, आता मला ऑप्शन ए व्हेरीफाय करायसाठी चेंज इन करंट इन बी बघायला पाहिजे किती येतोय. आता बी मधला चेंज इन करंट म्हणजे ए मध्ये चेंज इन फ्लक्स, बी मधला चेंज इन करंट काढायचा म्हणजे ए मधला चेंज इन फ्लक्स असला पाहिजे. बी मध्ये करंट चेंज, ए मध्ये फ्लक्स चेंज. सो आता लिहिताना कसं लिहावं लागेल, असं नाही लिहून सांग. फाय इज प्रपोर्शनल टू आय हे सगळं कळतंय आम्हाला, पण चेंज इन करंट इन बी बघायचंय. बी मधला करंट आणि ए मधले फ्लक्स अशी प्रपोर्शनॅलिटी लिहिली पाहिजे. इथं होतं ए मधला करंट बी मधले फ्लक्स. आता बी मधला करंट ए मधले फ्लक्स. बरं, एम तर एमच, प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काय बदलत नाही दोन्ही केस मध्ये, तो तर सेमच आहे. बर, इकडे चेंज इन करंट इन ए, एम कॉन्स्टंट आहे तो काय बदलणार नाहीये, तो चेंजच्या बाहेरच येईल. बरोबर, डेल्टा डेल्टा. इथं चेंज लिहिलं, इथं चेंज लिहिलं, एम चेंज होत नाहीये, कॉन्स्टंट चेंजच्या बाहेर आला. चेंज इन करंट इन बी इंटू एम इज इक्वल टू चेंज इन फ्लक्स इन ए. एम ची व्हॅल्यू किती दिली आहे, एम ची व्हॅल्यू दिली आहे 2. चेंज इन करंट इन बी, बी मधला चेंज इन करंट कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. ऍज इट इज ठेवा सर. चेंज इन करंट इन बी सर ऍज इट इज ठेवा. चेंज इन फ्लक्स ऑफ ए किती दिलाय, चेंज इन फ्लक्स ऑफ ए किती दिलाय 4 वेबर. किती इंटरवल मध्ये, 10 सेकंड. आणि त्याच टाइम इंटरवल मध्ये हे सगळे ऑप्शन्स आहेत, त्यात काय वेगळं करायची गरज नाही. सो 4/2 आन्सर आलं 2. चेंज इन करंट इन बी किती आला, 2 आला. चेंज इन करंट इन बी किती आला, 2 आला. सो ऑप्शन बी इज करेक्ट, CW. समजलं का बघा, विचार करा आणि सांगा. गॉट इट. ड्यू टू असं पाहिजे. जमलं, CW. कळलं का. चला पुढं, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 39. फार इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, या गोष्टी समजून घेऊयात आता. क्वेश्चन नंबर 39 काय दिले बघूया. Let me read the question. You also try to read along with me and extract the data. A long straight wire is placed along the axis of the circular ring. एक सर्क्युलर रिंग आहे, त्याच्या ऍक्सिसला काय केलं, एक लॉंग स्ट्रेट वायर ठेवली. बर, एक लॉंग स्ट्रेट वायर कुठं आहे, सर्क्युलर कॉइलच्या ऍक्सिसला.
ही सर्क्युलर कॉईल असणार, त्याच्या ऍक्सिसला एक लॉंग स्ट्रेट वायर आहे. बर, ऑफ रेडियस इक्वल टू कॅपिटल आर, कॉईलची रेडियस कॅपिटल आर. बर, द म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ दिस सिस्टीम इज, या सिस्टीमचा म्युच्युअल इंडक्टन्स किती असेल? बर, या कंडक्टरला 1 म्हणूयात, रिंगला 2 म्हणूयात. ओके, मला सांगा जर आपण कॉईल नाही स्ट्रेट वायर मध्ये जर करंट एज्युम केला आय, या सिस्टीमचा काय विचारलाय? म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ दिस सिस्टीम इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. एकामध्ये चेंज इन करंट, दुसऱ्यामध्ये चेंज इन फ्लक्स. बर, ठीक आहे. पण मला सांगा, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बिकॉज ऑफ दी करंट इन दी स्ट्रेट वायर. स्ट्रेट वायर मध्ये जो काय करंट आहे, त्या करंट मुळे जी काय मॅग्नेटिक फील्ड तयार होणार, ती कशी तयार होणार? अशी तयार होणार ना. कुठेही इमॅजिन करा, कुठल्याही पॉइंटला इमॅजिन करा, मॅग्नेटिक फील्ड कशी असणार आहे? कर्ल फिंगर्स विल गिव्ह यू दी डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. सो कुठल्याही पॉइंटला जर तुम्ही चेक केलं तर मॅग्नेटिक फील्ड कशी असणार आहे? अशी असणार आहे. आता मला सांगा, जे फ्लक्स असे राऊंड आहेत, हे फ्लक्स या कॉइलच्या प्लेनला क्रॉस करून पुढे जात आहेत का? ही कॉइल आहे तुमची, ही कॉइल आहे आणि ह्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत. आर दीज मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कॅपेबल ऑफ क्रॉसिंग द कॉइल? कॉइलला क्रॉस करून जात आहेत का मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कॉइलच्या प्लेनला पॅरलल आहेत? बोला, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कॉइलच्या प्लेनला पॅरलल आहेत की क्रॉस करून जाऊ शकतात? बोला, आपल्याला चेक करायचंय ना की कॉइलशी असोसिएटेड मॅग्नेटिक फ्लक्स आहेत का. जर असतील तर पुढचा विचार ना. आपण लिहिणार असं आहे, काय लिहिणार आहे? फ्लक्स लिंक्ड विथ द कॉइल इज प्रपोर्शनल टू करंट इन द वायर. वायर मधला करंट, याच्यामधला प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट जो येणार आहे बाळांनो, तो येणार आहे म्युच्युअल इंडक्टन्स एम, फाय इक्वल टू एम इंटू आय. पण मला म्हणायचं आहे मॅग्नेटिक फील्ड ऑफ वायर जी आहे, त्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स अशा आहेत की त्या कॉइलच्या प्लेनला क्रॉस करून जाऊ शकत नाहीयेत. The magnetic field lines of the wire are unable to cross the plane of the wire. So no magnetic flux are associated with the coil because of the current in the wire. वायरच्या करंट मुळे कॉइलशी असोसिएटेड फ्लक्स नाही आहेत. लिहा, as the magnetic field lines are parallel to the plane of the coil, parallel to the plane of the coil, they are not able to cross the plane of the coil. कॉइलच्या प्लेनला ते क्रॉस करू शकत नाहीत. सो फ्लक्स लिंक्ड विथ कॉइल ड्यू टू वायर is equal to 0. So therefore म्युच्युअल इंडक्टन्स एम चा फॉर्म्युला काय तयार होईल? फ्लक्स इन द कॉइल अपॉन करंट इन द वायर. फ्लक्स इन द कॉइल बिकॉज ऑफ करंट इन द वायर, तो करंट इन द वायर डिवाइडला. पण या करंट मुळे इथं काही फ्लक्स तयारच होत नाहीत. सो वायर मध्ये किती का करंट असे ना, म्युच्युअल इंडक्टन्स या सिस्टीमचा 0 आहे. सीडब्ल्यू ही तुमची कॉइल आहे, या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत. CW बोला, झालं का? डन. चला करा, पटकन रिप्लाय करा. झालं का?
डन. नेक्स्ट 39 झाला. क्वेश्चन 39 झाला. समजलं का? चेक करा ते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 40. क्वेश्चन नंबर 40 आपण एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. सेल्फ इंडक्टन्स ऑफ सोलेनॉइड काढला होता आपण, आठवतं का? सेल्फ इंडक्टन्स ऑफ सोलेनॉइड याच्यासारखा सिमिलर क्वेश्चन मला तो बघितल्या दिसतोय. बघूया काय आहे. पण म्युच्युअल इंडक्टन्स कॅल्क्युलेट केलेलं त्यांनी मला दिसते सोल्युशन मध्ये. बघूया काय क्वेश्चन आहे, वाचूया, समजेल. क्वेश्चन नंबर 40 बघा. क्वेश्चन नंबर 40 काय बघा. टू इन्सुलेटेड वायर्स. बर, इन्सुलेटेड म्हणजे त्या वायरला कोटिंग आहे. ओके, आपल्या जी कॉपरची वायर असते त्याच्यावरती प्लास्टिकचं कोटिंग असतं, राईट? सो दॅट वायर इज कॉल्ड ॲज इन्सुलेटेड. म्हणजे वायरचे जेव्हा टर्न्स क्रिएट केले जातात तेव्हा हे टर्न्स एकमेकांना टच करत नाहीत. टच करत नाहीत इन द सेन्स मध्ये इन्सुलेशन आहे ना. इथलं कॉपर आणि इथलं कॉपर एकमेकांना टच नाही होऊ शकत कारण मध्ये प्लास्टिक आहे. सो वायर इज इन्सुलेटेड. याचा अर्थ कॉपरचे जे काय टर्न्स आहेत, राऊंड टर्न्स आहेत, दोज आर नॉट टचिंग इच अदर कारण मध्ये इन्सुलेशन आहे, नॉन कंडक्टर आहे. टू इन्सुलेटेड वायर्स आर वाउंड ऑन द सेम हॉलो सिलेंडर. एक सेम हॉलो सिलेंडर घेऊया. एक हॉलो सिलेंडर घेतला, याच्यावरती दोन वायर आपल्याला काय करायचे, गुंडाळायचे. वी हॅव टू वाउंड टू वायर्स. फर्स्ट वायर, सेकंड वायर डॉटेड. Second wire dotted. We don't know how many turns of first wire, how many turns of second wire, we just don't know. Two wires. Two wires wound on the same hollow cylinder so as to form the two solenoids having the common air filled core. या कोअरला म्हणजे ज्यात मटेरियल कुठला आहे, एअर. कोअरला जे मटेरियल आहे ते कुठलं आहे, एअर. बर, एअर फील्ड कोअर. लेट स्मॉल एल बी द लेंथ ऑफ द कोअर. कोअरची लेंथ किती आहे, स्मॉल एल. बर, दोन सोलेनॉइड आहेत पण एकाच ठिकाणी आहेत, एकाच कोअर वरती वाउंड केलेले आहेत. पुढं let L be the length of the core, A be the cross sectional area of the core. या कोअरचा क्रॉस सेक्शनल एरिया A, म्हणजे सोलेनॉइडचा क्रॉस सेक्शनल एरिया A, सोलेनॉइडची लेंथ L, असंच आहे ते. N1 be the number of turns पाहिजे होतं ते. N1 be the number of turns of first wire. पहिल्या वायरचे नंबर ऑफ टर्न्स N1, number of turns of फर्स्ट, पहिल्या वायरचे टर्म किती आहेत, N1, and number of turns of second आहेत N2. ते किती आहेत, N2. बर, find the mutual inductance of the two solenoids neglecting the end effect. end effect म्हणजे या एंडला जी मॅग्नेटिक फील्ड असते ती सेंटर पेक्षा हाफ घेतोय आपण अप्रॉक्सिमेटली, जर लॉंग सोलेनॉइड असेल तर, किंवा सेंटरला जी मॅग्नेटिक फील्ड आहे किंवा इनसाइड जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती वेगळी असते आणि एंडला थोडीशी वेगळी असते. पण ते इफेक्ट जरा निग्लेक्ट करा असं म्हणतात, निग्लेक्ट दी एंड इफेक्ट्स. बरं, ठीक आहे. या सिस्टीमचा म्युच्युअल इंडक्टन्स काढायचा आहे. दोन कॉइल्स आहेत, या सिस्टीमचा म्युच्युअल इंडक्टन्स आपल्याला विचारलाय. म्युच्युअल इंडक्टन्स या सिस्टीमचा त्यांनी मला विचारलाय. बरं, मी काय करणार आहे सांगतो. मी असं लिहिणार आहे, दुसऱ्या कॉइल मधले फ्लक्स इज इक्वल टू, इज प्रपोर्शनल टू पहिल्या कॉइल मधला करंट, आणि मधला जो काय प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असणार तो बा म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ द सिस्टीम. तुम्ही असं जरी केलं तरी चालेल, पहिल्यातले फ्लक्स दुसऱ्यातला करंट. बरं, त्यात कोएफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन तुम्ही सेमच लिहिणार आहात, एम सेमच लिहायचं. जिथं phi1 इक्वल टू MI2 केलं, जे I1 च्या ऐवजी I2 आणि phi2 च्या ऐवजी phi1 असंही चालतंय, काय अडचण नाही. पण आता phi2 इक्वल टू M into I2 असं मी करतो, सेकंड कॉइल मधले फ्लक्स आणि पहिल्या कॉइल मधला करंट.
सो एम ची जी काय व्हॅल्यू येणार आहे ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायसाठी मला सेकंड कॉइल मधले फ्लक्स डिवाइडेड बाय पहिल्या कॉइल मधला करंट हे कॅल्क्युलेट करायचं. आता पहिल्या कॉइल मधला करंट I1 मी अज्युम केला, ठीक आहे. दुसऱ्या कॉइल मधले फ्लक्स मला काय करायचे कॅल्क्युलेट करायचे. आता मी फक्त दुसरी कॉइल ड्रॉ करतो. दुसरी कॉइल म्हणजे डॉटेड कॉइल. ही एक डॉटेड कॉइल आहे किंवा सेकंड कॉइल आहे. सेकंड कॉइल मी ड्रॉ केली. सेकंड कॉइल मी ड्रॉ केली. ओके, ही जी काही सेकंड कॉइल आहे ह्या सेकंड कॉइलशी असोसिएटेड एक मॅग्नेटिक फील्ड आहे. का? कारण पहिल्या कॉइल मध्ये करंट आहे. पहिल्या कॉइल मध्ये करंट आहे. पहिल्या कॉइल मुळे इथं मॅग्नेटिक फील्ड तयार झाली असणार की नाही? पहिल्या कॉइलची इथं मॅग्नेटिक फील्ड आहेच की. पहिल्या कॉइलची जी काय मॅग्नेटिक फील्ड आहे या रिजन मध्ये त्या मॅग्नेटिक फील्डला आपण नाव देऊया B1. पहिल्या कॉइलची मॅग्नेटिक फील्ड B1. ओके, पहिल्या कॉइलची मॅग्नेटिक फील्ड B1. आता जर एखादा लूप तुम्ही इमॅजिन केला तर त्या एका लूपशी असोसिएटेड मॅग्नेटिक फ्लक्स कसे काढतात? मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल टू B इंटू S इंटू कॉस थिटा. पण जर एरिया वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड एकाच डायरेक्शन मध्ये असतील तर अँगल बिटवीन एरिया वेक्टर अँड मॅग्नेटिक फील्ड 0, cos 0 इज +1. सो मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया केलं तरी चालतंय. सो मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया, या एका लूपचा एरिया किती असेल? तर अगदी सिंपल आहे, या एका लूपचा एरिया सिम्पली A असेल. ओके, सो आता मी काय करणार आहे, मी असं लिहिणार आहे फ्लक्स लिंक्ड विथ मला काय पाहिजे आहे हे मी तुम्हाला सांगितलंय. मला पाहिजे आहे टोटल फ्लक्स लिंक्ड विथ द सेकंड कॉइल. मग सेकंड कॉइलच्या एका टर्नशी किती फ्लक्स असोसिएटेड आहे इंटू सेकंड कॉइलचे नंबर ऑफ टर्न्स. बरं, फ्लक्स लिंक्ड विथ 1 टर्न ऑफ सेकंड कॉइल. सेकंड कॉइलच्या एका टर्नशी असोसिएटेड फ्लक्स, सेकंड कॉइलच्या एका टर्नशी असोसिएटेड फ्लक्स किती असतील? किती मॅग्नेटिक फील्ड आहे इंटू एरिया, मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन B इंटू S इंटू कॉस थिटा. पण थिटा तर 0 असणार आहे कारण मॅग्नेटिक फील्ड आणि एरिया वेक्टर दोन्हीही राईट वर्ड आहेत. अँगल बिटवीन देम 0, सो कॉस थिटा 0. सो कॉस थिटा इज इक्वल टू +1. कॉस थिटा इक्वल टू कॉस 0 होणार आहे, लक्षात घ्या. फ्लक्स कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, B इंटू S इंटू कॉस ऑफ थिटा. B कुणामुळे आहे? पहिल्या कॉइलमुळे. एरिया कुणाचा? दुसऱ्या कॉइलचा. अँगल बिटवीन मॅग्नेटिक फील्ड अँड एरिया वेक्टर तो 0 आहे. कॉस 0 +1 म्हणून मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया केलं तरी काम होत आहे. बर, मग मॅग्नेटिक फील्ड कुणामुळे? पहिल्या कॉइलमुळे. एरिया कुणाचा? दुसऱ्या कॉइलचा. दुसऱ्या कॉइलचा एरिया. अरे पण हे एका टर्नशी असोसिएटेड फ्लक्स आहेत. तुम्हाला therefore magnetic flux associated with the second coil and its number of turns are N2 turns. त्याचे टोटल नंबर ऑफ फ्लक्स किती आहेत? N2 आहेत. सॉरी, टोटल नंबर ऑफ टर्न्स किती आहेत? N2 आहेत. N2 टर्न्स बरोबर किती मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड असतील? एका टर्नचे इंटू N2. एका टर्नला असोसिएटेड फ्लक्स इंटू N2. That will give us magnetic flux linked with the second coil. That will give us magnetic flux linked with the second coil. ओके, आता हा जो काय phi2 आहे तो आपल्याला इथे टाकावा लागेल. Therefore mutual inductance is equal to phi2 ला रिप्लेस करा, B1 इंटू A इंटू N2 असा phi2 रिप्लेस झाला, डिवाइडेड बाय करंट I1. डिवाइडेड बाय, right here, divided by current I1. Now the current I1 should not be present in the equation कारण मॅग्नेटिक फ्लक्स म्युच्युअल इंडक्टन्स ही जी काय प्रॉपर्टी आहे ती किती करंट आहे याच्यावरती डिपेंडंट नाही आहे, ती फिजिकल डायमेन्शन वरची प्रॉपर्टी आहे, जॉमेट्रीची प्रॉपर्टी आहे. म्हणजे काय, लेंथ किती आहे, एरिया किती आहे, मध्ये कुठलं मीडियम आहे याची प्रॉपर्टी आहे. ओके, एखाद्या रेझिस्टन्सची व्हॅल्यू 25 ओहम, मग करंट जाऊ दे नाही तर नाही जाऊ दे, रेझिस्टन्सची व्हॅल्यू 25 ओहम असणार आहे. तसं या सिस्टीमच्या म्युच्युअल इंडक्टन्सची व्हॅल्यू फिक्स असणार आहे, करंट जाऊ दे किंवा नाही. ओके, सो नाव वी हॅव टू इलिमिनेट दिस I1. आता हा I1 इलिमिनेट करायचा एकच ऑप्शन आहे, तुम्ही एरियाला रिप्लेस करू शकत नाही, नंबर ऑफ टर्न्सला रिप्लेस करू शकत नाही. सो इट्स ओनली द मॅग्नेटिक फील्ड बिकॉज ऑफ द फर्स्ट वायर किंवा फर्स्ट लूप किंवा पहिला सोलेनॉइड. आता सोलेनॉइडची मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला माहित आहे, μ0 Ni. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दी सोलेनॉइड काय असते? μ0 Ni. μ0 N
पण तो n म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. n म्हणजे नंबर ऑफ टर्न्स नाही. म्यू 0 ni मधला n म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. कुठल्या वायरचा? फर्स्ट वायरचा. म्यू 0 ni कुठल्या वायरचा? फर्स्ट वायरचा. दिस विल बी द मॅग्नेटिक फील्ड बिकॉज ऑफ द फर्स्ट वायर. आता हा B1 रिप्लेस झाला. एरिया A into number of turns of second wire as it is divided by I1. आता बाळांनो हा I1 आणि I1 कॅन्सल होणार आणि आन्सर काय यायला लागलंय माझं? म्यू 0 small n1. Small n1 is number of turns per unit length. We all know that small n is used for number of turns per unit length. Capital N number of turns. I ला I cancel. A into n2. पण इथला n2 कॅपिटल n2 आहे. बर नीट समजून घेऊयात आपण. आता नंबर ऑफ टर्न्स पण आपल्याला माहित आहे, लेंथ पण आपल्याला माहित आहे. नंबर ऑफ टर्न्स ऑफ फर्स्ट वायर किती दिलेत? कॅपिटल N1 आणि करस्पॉन्डिंग लेंथ किती दिली आहे? स्मॉल एल. सो आता मी काय करणार आहे? स्मॉल n1 ला पण रिप्लेस करणार नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ n1 अपॉन l1 हा कॅपिटल A as it is n2 as it is. That will give me mu 0 n1 n2 A upon L. Mu 0 n1 n2 A upon L. That will be my answer after rearranging. Mu 0 n1 n2 A upon L. Mu 0 n1 n2 A upon L. CW. काय आला आन्सर? Mu 0 n1 n2 A upon L. Write it properly. Mu 0 n1 n2 A upon L. Mu 0 n1 n2 A upon L. That's the mutual inductance of the two solenoids wound over each other. एकमेकांच्या अराउंड ते एकमेकांवरतीच ते काय केलेत? वाउंड केलेले आहेत. दोन सोलेनॉइड आहेत, दोन कॉइल आहेत, एकाच कोअर वरती टाइटली वाउंड केलेले आहेत. Mu 0 n1 n2 A upon L. सेल्फ इंडक्टन्स असा तर फॉर्म्युला काय आला होता सोलेनॉइडचा? सोलेनॉइडच्या सेल्फ इंडक्टन्सचा फॉर्म्युला काय आला होता? म्यू 0 n स्क्वेअर A अपॉन L. आठवतंय का? काल केलं होतं. म्यू 0 n स्क्वेअर A अपॉन L. केव्हा? सेल्फ इंडक्टन्सला. आता म्युच्युअल आहे मग n स्क्वेअर नाही, n1 n2. n स्क्वेअर नाहीये आता n1 n2. रिप्लाय मी चॅट बॉक्स. आठवलं का? येस नो एव्हरीवन? बोला. चेक. झालं? सेल्फ इंडक्टन्सला फॉर्म्युला काय आला होता? म्यू 0 n स्क्वेअर A अपॉन L आणि म्युच्युअलच्या केसमध्ये येतोय म्यू 0 n1 n2 A अपॉन L. म्यू 0 n1 n2 A अपॉन L. म्युच्युअल साठी सेल्फ इंडक्टन्स ऑफ सोलेनॉइड आला होता म्यू 0 n स्क्वेअर A अपॉन L आणि म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ टू सोलेनॉइड्स wound over each other or wound over same core. तो फॉर्म्युला येतोय म्यू 0 n1 n2 A अपॉन L. तो फॉर्म्युला येतोय म्यू 0 n1 n2 A अपॉन L. ओके. नेक्स्ट आहे असाच एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 41. फार इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे हा. या सिस्टीमचा आता आपल्याला म्युच्युअल इंडक्टन्स कॅल्क्युलेट करायचं. बघा बऱ्याच सिस्टीम्स दिलेल्या आहेत. गिवन सिस्टीमचा म्युच्युअल इंडक्टन्स आम्हाला काढता यायला पाहिजे. काय नाही, फ्लक्स इज प्रपोर्शनल टू करंट, फाय इज प्रपोर्शनल टू आय, phi2 इज प्रपोर्शनल टू I1 म्हणायचं आणि प्रपोर्शनलिटी कॉन्स्टंट म्युच्युअल इंडक्टन्स M टाकायचा आणि पुढे परत phi2 ला रिप्लेस करायचं. phi2 ला रिप्लेस केल्यानंतर phi2 अपॉन I2 सॉरी phi2 अपॉन I1 असं होणार आहे. phi2 ला रिप्लेस केल्यानंतर I1 ला इलिमिनेट करायचं आहे. नेक्स्ट स्टेपला उत्तर. थॉट सेम आहे, सिस्टीम्स डिफरंट असते. डिफरंट सिस्टीम नुसार काय काय रिअरेंजमेंट कराव्या लागतात, काय काय थॉट्स यावे लागतील ते जरा आपण बघूया. एक्झाम्पल 41. डू दिस अलॉंग विथ मी. फाइंड द म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ द टू कॉन्सेंट्रिक कॉइल्स. कॉन्सेंट्रिक, कोएक्सियल नाही म्हटलं, कॉन्सेंट्रिक सेंटर सेम असणाऱ्या कॉइल्स.
टू कॉन्सेंट्रिक कॉइल्स ऑफ दी रेडाय A1 अँड A2. पहिल्याची रेडियस A1, दुसऱ्याची रेडियस A2. A1 एवढी रेडियस पहिल्या कॉइलची, दुसऱ्या कॉइलची रेडियस A2. सेकंड कॉइलला रेडियस दिली आहे बाळांनो A2. बर. इफ दी प्लेन्स ऑफ दी कॉइल आर सेम, बघा मी प्लेन ऑफ दी कॉइल ऑलरेडी सेमच घेतली होती, पण असंही असू शकलं असतं. सेंटर सेम आहे, सेंटर सेम आहे, पण एक कॉइल अशी व्हर्टिकल आहे आणि एक कॉइल अशी हॉरिझॉन्टल आहे. सेंटर सेमच आहे की, पण या कॉइल्सचे प्लेन परपेंडिक्युलर आहेत. असं पण असू शकलं, असं पण असू शकलं असतं. आता प्लेन तर सेम आहे. बर. या सिस्टीमचा म्युच्युअल इंडक्टन्स विचारलाय, या सिस्टीमचा म्युच्युअल इंडक्टन्स विचारलाय. आता या कॉइल मधला, या रिंग मधला करंट I1 घ्या, या रिंग मधला करंट I2 घ्या. पण बाळांनो फ्लक्स त्या कॉइल मधले कॅल्क्युलेट करणं सोपं आहे जी कॉइल छोटी आहे. आणि यात त्यांनी द्यायला पण पाहिजे. येस, त्यांनी दिलेलं आहे ऍक्च्युअली. दिस स्मॉल a or स्मॉल A1 इज व्हेरी व्हेरी लेस दॅन A2. तरच हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो. का मी तुम्हाला सांगतो. आपण जे काय अज्युम करणार ते असं अज्युम करणार, आपल्याला फ्लक्स लिंक्ड विथ द फर्स्ट कॉइल किंवा सेकंड कॉइल कॅल्क्युलेट तर करावे लागणार आहेत. आपल्याला फ्लक्स कॅल्क्युलेट केल्याशिवाय याचं आन्सर पुढे तर जात नाही. आपल्याला माहिती आहे फाय इज इक्वल टू एम इंटू आय असं ते रिलेशन होणार आहे. फाय प्रपोर्शनल टू आय आणि फाय इक्वल टू एम इंटू आय. आता म्युच्युअल इंडक्टन्स असल्यामुळे फाय2 आणि I1 असा एक ऑप्शन आहे आणि दुसरा ऑप्शन आहे फाय1 आणि I2. आपण चूज करणार फाय1 आणि I2 दोन्ही ऑप्शन. दोन्ही केलं तरी चालतं, पण जे कॅल्क्युलेशन साठी इझी आहे ते सिलेक्ट केलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल सर फाय1 आणि I2 का कॅल्क्युलेशन साठी इझी आहे? म्हणजे फ्लक्स लिंक्ड विथ द फर्स्ट कॉइल काढणं इझी आहे असं म्हणतोय मी. का म्हणतोय तर करंट मी सेकंड कॉइल मधला घेतला तर सेकंड कॉइल मधल्या करंट मुळे या सेंटरच्या पोझिशनला मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला माझ्याकडे डायरेक्टली आहे. करंट कॅरिंग लूपच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड डायरेक्टली पाठ आहे मला. मग ती सेंटरची जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती आपल्याला जर माहित असेल तर ती मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया करून पटकन फ्लक्स कॅल्क्युलेट करते. बोला येस. या करंट कॅरिंग लूप मुळे एक मॅग्नेटिक फील्ड असेल I2 मुळे या पोझिशनला मॅग्नेटिक फील्ड असेल कमिंग आउट. तर ती तुम्हाला डायरेक्शन ठरवता येते. कमिंग आउट, कमिंग आउट, कमिंग आउट, कमिंग आउट अशी मॅग्नेटिक फील्ड असेल कमिंग आउट, विच विल बी व्हॉट, विच विल बी B2. एक कमिंग आउट मॅग्नेटिक फील्ड आहे B2 आणि सेंटरची मॅग्नेटिक फील्ड. सर ही सगळी रिंग सेंटरला कुठे आहे? जी इनर रिंग आहे, स्मॉलर रिंग आहे, ती सेंटरला कुठे आहे? अरे पण त्या रिंगची रेडियस निग्लिजिबल आहे, स्मॉल आहे, व्हेरी व्हेरी स्मॉल आहे. मग कम्प्लीट रिंग ऍज गुड ऍज सेंटरलाच आहे असं घ्यायचं. आणि मग फ्लक्स लिंक्ड विथ दी फर्स्ट कॉइल कसे काढणार? मॅग्नेटिक फील्ड बघा, आता मॅग्नेटिक फील्ड एरियाला कशी आहे? एरियाला मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर आहे. इनर सर्कलच्या कॉइलच्या एरियाला मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर आहे. म्हणजे एरिया वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड एकाच डायरेक्शन मध्ये आहेत. सो कॉस झिरो इज +1. सो मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया इंटू कॉस थिटा, त्यातला थिटा 0 येणार. एरिया वेक्टर ऑफ द इनर कॉइल, आतल्या कॉइलचा एरिया वेक्टर कमिंग आउट, मॅग्नेटिक फील्ड कमिंग आउट. सो नुसतं मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया केलं तरी चालते, कारण मॅग्नेटिक फील्ड एरियाला परपेंडिक्युलर आहे म्हणजे एरिया वेक्टरला पॅरलल आहे. जेव्हा जेव्हा मॅग्नेटिक फील्ड एरियाला परपेंडिक्युलर आणि एरिया वेक्टरला पॅरलल असेल तेव्हा फ्लक्स कॅल्क्युलेट करताना मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया एवढंच करा, कारण एरिया वेक्टरला मॅग्नेटिक फील्ड पॅरलल आहे किंवा एरियाला परपेंडिक्युलर आहे. सो मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया. सो मॅग्नेटिक फील्ड दुसऱ्या कॉइलची आणि एरिया पहिल्या कॉइलचा. तो डायरेक्टली मी पाय इंटू A1 स्क्वेअर, पाय आर स्क्वेअर ना सर्कलचा एरिया. सर्कलचा एरिया किती? पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू म्युच्युअल इंडक्टन्स इंटू करंट इन दी सेकंड वायर. बरोबर. आता आपल्याला M कॅल्क्युलेट करायचं आहे. सो M कॅल्क्युलेट करण्यासाठी M इज इक्वल टू दिस B2 ऍज इट इज, दिस पाय इंटू A1 स्क्वेअर ऍज इट इज डिवाइडेड बाय I2. आता आपलं काम आहे हा B2 रिप्लेस करणं, तरच हा I2 रिप्लेस होतोय, कारण करंट वगैरे फायनल इक्वेशन मध्ये आपल्याला चालणार नाही. सो करंट कॅरिंग कॉइलच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती असते? आठवा. इन्फानाइटली लॉंग कंडक्टरच्या मुळे, बिकॉज ऑफ इन्फानाइटली लॉंग करंट कॅरिंग कंडक्टर, व्हॉट इज द मॅग्नेटिक फील्ड ऍट डिस्टन्स r? चा फॉर्म्युला तुम्हाला शिकवला होता. μ0/4 पाय 2i/r, μ0/4 पाय 2i/r. आणि सर्कलच्या सेंटरला
एकच टर्न घेतो, सिंगल टर्न घेतो. एन टर्न्स असतील तर इंटू एन होणार आहे. सर्कलच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड ऍट दी सेंटर ऑफ दी सर्कल ती किती असते? करंट कॅरिंग लूपच्या सेंटरला रेडियस लूपची आर. सेम फॉर्म्युला म्यू 0 अपॉन 4 पाय 2i अपॉन आर पाय एक्स्ट्रा. आठवत आहे का? पाय एक्स्ट्रा इंटू पाय एक्स्ट्रा होणार आहे. हा पाय तुम्ही ऍज पर द नीड कॅन्सल करू शकता. कॅल्क्युलेशन्स करायचे असतील तर म्यू 0 अपॉन 4 पायला डायरेक्टली ऍज इट इज ठेवा आणि नंतर रिप्लेस करा 10⁻⁻⁷ ते बरं पडते. पण समजा कॅल्क्युलेशन करायचं नाहीये, नुसताच फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे, तर हा पाय आणि हा पाय कॅन्सल करा. सो मॅग्नेटिक फील्ड बिकॉज ऑफ द करंट कॅरिंग लूप ऍट दी सेंटर किती येणार? म्यू 0 अपॉन 4 पाय 2 टाइम्स आय अपॉन आर. आता आय किती लिहायला पाहिजे? I2. आर किती लिहिला पाहिजे? सेकंड कॉइल आउटर कॉइलची रेडियस R2 A2 हा असणार आहे I2 अपॉन A2. म्यू 0 अपॉन 4 पाय 2i अपॉन आर. ही झाली मॅग्नेटिक फील्ड बिकॉज ऑफ दी सेकंड वायर इंटू पाय इंटू A1 स्क्वेअर डिवायडेड बाय I2. आता हा I2 आणि हा I2 कॅन्सल झाला. एकदा I2 इक्वेशन मध्ये गेला की सेल्फ इंडक्टन्स म्युच्युअल इंडक्टन्स मिळालेला असतो. करंट इक्वेशन मधनं इलिमिनेट झाला की म्युच्युअल इंडक्टन्स मिळतो. किती येणार? म्यू 0 अपॉन 4 पाय 2 पाय A1 स्क्वेअर अपॉन A2. म्यू 0 अपॉन 4 पाय 2 पाय A1 स्क्वेअर अपॉन A2. दॅट्स द आन्सर. आता हा पाय कॅन्सल करायचा असेल करा, 2 अपॉन 4 कॅन्सल करायचा असेल करा. आन्सर यायला लागले म्यू 0 2 आणि 4 कॅन्सल म्हणजे अपॉन 2. म्यू 0 अपॉन 2 A1 स्क्वेअर अपॉन A2. म्यू 0 upon 2 A1 square upon A2. That's the answer for this system's mutual inductance. CW. स्क्वेअर आणि A2 बरोबर कन्फ्युज व्हायचं नाहीये, व्यवस्थित लिहितो. म्यू 0 अपॉन 2 A1 square upon A2. म्यू 0 upon 2 A1 square upon A2. Tell me everyone. सांगा पटकन सांगा. लक्षात आलं काही? राईट डाऊन अँड टेल मी काय केलंय? मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया केलाय. दुसरं काय केलंय? मॅग्नेटिक फील्ड कोणाची? आउटर कॉइलची घेतली ऍट दी सेंटर. ती कमिंग आउट असेल ते कळतंय तुम्हाला. डायरेक्शन करंट कॅरिंग कंडक्टरला राईट हँड मध्ये पकडा. कर्ल्ड फिंगर्स विल गिव्ह यू दी डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. सेंटर मधनं या कर्ल्ड फिंगर्स काय असतील? कमिंग आउट असतील. राईट. CW सांगा. क्वेश्चन 41. इज दॅट क्लिअर? Good. Next. Question number 42. Solve the above problem if the planes of the coil make an angle theta with each other. बर. आता कसं होतं? दोन्ही प्लेन्स एकमेकांना पॅरलल होते. ठीक आहे. हाच क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. फक्त ते काय म्हणतात? प्लेन्स ऑफ दी कॉइल मेक अन अँगल थीटा विथ इच अदर. बर. बघा लक्ष द्या. आता काय करायला पाहिजे? कॉन्सन्ट्रिक म्हणजे सेंटर तर सेम पाहिजे. ही घेऊया लार्जर कॉइल आणि स्मॉलर कॉइल अशी घेऊया. स्मॉलर कॉइल अशी घेऊया. अँगल बिटवीन दी प्लेन्स ऑफ दी कॉइल. अँगल बिटवीन दी प्लेन्स ऑफ दी कॉइल. असं नको घ्यायला, असं घेऊया. या बाजूला घेऊ. परत डायग्राम ड्रॉ केली तरी चालेल किंवा नेक्स्ट नवीन डायग्राम ड्रॉ करा. अँगल बिटवीन प्लेन्स ऑफ दी कॉइल समजण्यासाठी मी पहिल्यांदा डायमीटर ड्रॉ करतो. दोन्ही कॉइलचे काय करतो? डायमीटर्स ड्रॉ करतो. बर. या दोन प्लेन मधले अँगल किती? या दोन प्लेन मधला अँगल, एक प्लेन असं हॉरिझॉन्टल आहे. या प्लेनचं या कॉइलचं प्लेन हॉरिझॉन्टल आहे आणि या कॉइलचं प्लेन असं आहे. एक प्लेन असा आहे, एक प्लेन असा आहे, एक हॉरिझॉन्टल आहे, एक असा आहे. त्याच्यामध्ये अँगल थीटा दिलाय आणि या सिस्टीमचा म्युच्युअल इंडक्टन्स विचारतायत ते आता. बर. आता अशा केसमध्ये काय करायचं? काय नाही, सिंपल. ही आउटर कॉइल, करंट I2, रेडियस A2, इनर कॉइल,
करंट I1, रेडियस A1, हे सगळं आम्हाला समजतं. बरं, आता आपण करणार असं आहे की आउटर कॉइल मुळे जी मॅग्नेटिक फील्ड असेल सेंटरला, बघा ना, ही एक हॉरिझॉन्टल कॉइल आहे. त्या हॉरिझॉन्टल कॉइल मुळे त्याचा कंडक्टर जर तुम्ही असं राईट हँड मध्ये पकडला तर मॅग्नेटिक फील्ड लाईन ज्या आहेत ते अप जात आहेत. हॉरिझॉन्टल कंडक्टर आहे. रिंग जी आहे ती हॉरिझॉन्टल आहे. त्याचा कंडक्टर तुम्ही राईट हँड मध्ये पकडा, कर्ल फिंगर्स गोइंग अप असतील. ओके, इमॅजिन करून बघा. ही जी काय, हा जो काय कंडक्टर आहे त्याला जर तुम्ही राईट हँड मध्ये पकडलं, कर्ल फिंगर्स अप जातील. करंट राईटवर्ड आहे थंब मुळे. याच्यामुळे जी मॅग्नेटिक फील्ड तयार होईल अशी ही गोइंग अपवर्ड वाली मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. B2, I2 करंट मुळे मॅग्नेटिक फील्ड तयार झाली ऍट दी सेंटर B2. बरोबर. एरिया जो काय आहे तो इनर कॉइलचा एरिया वेक्टर तो असा असेल, एरियाला परपेंडिक्युलर तो असेल A1. आता अगदी सिंपल आहे. हा अँगल जर थीटा असेल तर सर हा अँगल किती? सर हा अँगल 90 मायनस थीटा. मग बाळांनो हा अँगल किती? सर हा अँगल थीटा. हा थीटा आहे तर हा 90 मायनस थीटा, मग हा थीटा. ते समजते तुम्हाला? ओके, मग आता तुमच्याकडे मॅग्नेटिक फील्ड आणि एरिया वेक्टर यांच्यामधला अँगल आहे. लिहा सगळं परत तेच. पहिल्या कॉइल मधले फ्लक्स इज इक्वल टू M इंटू दुसऱ्या कॉइल मधला करंट. Φ1 इज इक्वल टू M इंटू I2. ओके, आता Φ1 कॅल्क्युलेट करायचे. मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ द फर्स्ट कॉइल. कसं काढणार? मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन एरिया वेक्टर अँड मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड किती आहे? B2, सेकंड कॉइल मुळे तयार झाली आहे. एरिया कोणाचा? पहिल्या कॉइलचा. मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन एरिया वेक्टर अँड मॅग्नेटिक फील्ड. एरिया वेक्टर इज परपेंडिक्युलर टू एरिया. एरिया वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड मधला अँगल थीटा is equal to M into I2. Of course, now to replace I2 we have to find the value of B2. I2 मुळे सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती तयार होणार? फॉर्म्युला माहित आहे. U0 upon 4 pi 2I pi upon R. पण R नाही लिहून चालणार. mu0 upon 4 pi 2I upon R, pi एक्स्ट्रा सर्कलच्या सेंटरला, करंट कॅरिंग लूपच्या सेंटरला. mu0 upon 4 pi 2I pi upon R. रेडियस किती आहे याची? A2. R म्हणून नाही चालणार, A2 म्हणावं लागेल. करंट I म्हणून नाही चालणार, I2 म्हणावं लागेल. करंट किती म्हणावं लागेल? I2 म्हणावं लागेल. We have to say I2. mu0 upon 4 pi 2 times I upon R मधला I लिहिला पाहिजे I2, R लिहिला पाहिजे A2. हा झाला B2, मॅग्नेटिक फील्ड B2, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू आउटर लूप. एरिया ऑफ द इनर लूप तो असेल पाय इंटू स्मॉल a स्क्वेअर. बरोबर का? सर्कल आहे. पाय इंटू स्मॉल a स्क्वेअर. कॉस थीटा ऍज इट इज इक्वल टू M इंटू I2. आता हा I2 आणि हा I2 कॅन्सल करा, मग तुम्हाला म्युच्युअल इंडक्टन्स M मिळालाच की. हेच इक्वेशन आहे डायरेक्टली. पायला पाय कॅन्सल होतोय. M किती येतोय? mu0 अपॉन 2 अपॉन 4 पण कॅन्सल होतोय, 2 येते. mu0 अपॉन 2, mu0 2 अपॉन 4 कॅन्सल, 2 झालं. mu0 अपॉन 2 पाय ऍज इट इज A1 स्क्वेअर अपॉन A2. आपली मिस्टेक झाली आहे का इथं? इथं आपली मिस्टेक झाली आहे का बघा? कोणाला सापडली नाही? मॅग्नेटिक फील्ड ऍट दी सेंटर ऑफ द कॉइल लिहिली पाहिजे होती. mu0 अपॉन 4 पाय 2I अपॉन R. एवढंच चालेल का? mu0 अपॉन 4 पाय 2I अपॉन R एवढंच नाही चालणार. 2I पाय अपॉन R, इथे एक पाय एक्स्ट्रा पाहिजे. बर, मग इथला एक पाय एक्स्ट्रा पाहिजे आपल्याला. मग इथं पण काय करावं लागेल? इंटू एक पाय एक्स्ट्रा लिहावा लागेल बाळांनो. समजतंय का? सो या आन्सर मध्ये इंटू पाय एक एक्स्ट्रा करायचा राहिलेला आहे आपला. mu0 इंटू पाय, सगळ्यांनी आन्सर मॉडिफाय करा. एक पाय मल्टिप्लाय करायचा राहिला होता. कोणी सांगितलं नाही मला. B2 मॅग्नेटिक फील्ड ऍट दी सेंटर काय येणार? mu0 अपॉन 4 पाय 2I अपॉन R इंटू पाय करावं लागेल की. नुसतं 2I अपॉन R केलं तर इन्फानाइट कंडक्टर मुळेचा फॉर्म्युला मिळतो. सर्कल मुळे किंवा रिंग मुळे ऍट दी सेंटर फॉर्म्युला काय? mu0 अपॉन 4 पाय 2I अपॉन R इंटू पाय एक्स्ट्रा. इथं मात्र मी केलाय व्यवस्थित. बर, सो mu0 as it is 2 upon 4 upon 2 pi as it is A1 square as it is upon A2 as it is. mu0 upon 2 pi A1 square upon A2 into cos theta as it is. That will be the mutual inductance of this system. ही जी सिस्टीम आहे या सिस्टीमचा हा बाळांनो म्युच्युअल इंडक्टन्स असेल. हा थीटा जर 90 झाला, एक कॉइल अशी एक कॉइल अशी, या कॉइलची जी काय मॅग्नेटिक फील्ड असेल ती अशी गोइंग अप आहे.
तर गोईंग अप वाली मॅग्नेटिक फील्ड या एरियाला क्रॉस करू शकत नाही, ती त्या एरियाला पॅरलल झाली. म्हणून जर थिटा इक्वल टू 90 झाला असता, म्हणजे या दोन कॉइल्स मधला अँगल, या दोन कॉइलच्या प्लेन मधला अँगल जर 90 झाला असता, तर कॉस 90 0 आला असतं, म्युच्युअल इंडक्टन्स 0 आला असता. समजतंय का? बघा, पहिली कॉइल अशी, दुसरी कॉइल अशी. पण दुसऱ्या कॉइल मुळे जी काय मॅग्नेटिक फील्ड येणार ती अशी अपवर्ड येणार, म्हणजे व्हर्टिकल येणार. आणि या कॉइलचं प्लेन पण व्हर्टिकल आहे. आणि व्हर्टिकलच प्लेन, व्हर्टिकलच मॅग्नेटिक फील्ड, मग व्हर्टिकल मॅग्नेटिक फील्ड व्हर्टिकल प्लेनला क्रॉस करू शकत नाही. हॉरिझॉन्टलच पाहिजे तर क्रॉस होईल, किंवा अशी ऑब्लिक पाहिजे तर क्रॉस होईल, तरच याचा एक परपेंडिक्युलर कंपोनंट येईल एरियाला. आता मॅग्नेटिक फील्डच जर अशी आहे, एरिया पण व्हर्टिकल प्लेन मध्ये आहे, क्रॉस करून तर जाऊ शकत नाही. सो असोसिएटेड फ्लक्स 0 असतील, सो मॅग्नेटिक म्युच्युअल इंडक्टन्स पण 0 असेल. म्हणजे थिटा इक्वल टू 90चं मी फक्त जस्टिफिकेशन दिलं की हा अँगल जर 90 झाला तर काय होईल. फॉर्म्युला तुम्हाला कळतंयच, थिटा इक्वल टू 90 टाका, कॉस 90 0 येते. अप टू दिस CW. क्वेश्चन 43 झाला. कुठला झाला क्वेश्चन? 42 अँड 43 म्हणा. मी आय थिंक आता क्वेश्चन 43 सॉल्व्ह केला, तर मी वाचताना 43 वाचला. सॉल्व्ह दी अबोव क्वेश्चन म्हटलं, सगळ्यात खाली 42 पण दिला होता, त्या थिटा इक्वल टू 90 आहे, फक्त सोडून दे, अडचण नाही. 42 अँड 43 असं म्हणा. आता सॉल्व्ह करताना मी चुकून 43 सॉल्व्ह केला. 41 मध्ये हा होता, 42 मध्ये थिटा इक्वल टू 90 ची केस दिली होती, आणि ती याच्यामध्ये कव्हर होते ना, सेपरेटली ट्रीट करायची काही गरज नाही 42 ला. आणि 43 मध्ये मी आता चेक केलं की आता जो आपण क्वेश्चन विचारला होता तो 43 वाला, त्यात अँगल बिटवीन दी प्लेन्स ऑफ दी कॉइल थिटा दिलेला आहे. एव्हरीवन मला सांगा, या केसेस तुमच्या लक्षात आल्या का? म्युच्युअल इंडक्टन्स वरचे क्वेश्चन्स तुमच्या लक्षात यायला चालू झाले का? एव्हरीवन टेल मी, आर यू गेटिंग दी क्वेश्चन्स बेस्ड ऑन म्युच्युअल इंडक्टन्स? समजा लागलेत का? काय करायचं असणार आहे? एकच फॉर्म्युला आहे, फक्त मॅग्नेटिक फ्लक्स लिहिता आले पाहिजे. फाय अपॉन आय असं होणार आहे अल्टिमेटली. फाय इक्वल टू एम इंटू आय, फाय इक्वल टू एम इंटू आय, एम इक्वल टू फाय अपॉन आय, किंवा फाय 1 अपॉन आय 2, किंवा फाय 2 अपॉन आय 1. समजायला लागलंय? जाऊया पुढं. बोला येस नो. शॅल वी मूव्ह अहेड? नुसतं बसू नका, गेट इन्वॉल्ड इन द लेक्चर. झोप आली का? झोप आली? झोप आली का? सर आम्ही झोपलोय. झोपल्यावर कसा रिप्लाय देऊ? आज का जागे? चला एक रिप्लाय द्या सगळेजण. एव्हरीवन येस नो काहीतरी रिप्लाय द्या. एव्हरीवन गुड. हर्ष एव्हरीवन फास्ट. परमिता, आदित्य, दीक्षा, मोसेब, अदर्स, अनुजा, अदिती, आहात ना सगळे? कसं एकटेच बोलतायत? अवधूत, मनाली, बर. नेक्स्ट. बर, असे सिमिलर क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन नंबर 44 आणि 45 हे फक्त तुम्ही एकदा वाचून घ्या आणि समजून घ्यायचा प्रयत्न करा. ओके, रीड अँड ट्राय टू अंडरस्टँड. क्वेश्चन 44
अँड 45 सिमिलर टाइपचे क्वेश्चन्स आहेत. डायरेक्ट फॉर्म्युले तुम्हाला पाठच आहेत त्याचे, तुम्ही यूज करू शकता. क्वेश्चन नंबर 44 अँड 45 ट्राय टू रीड अँड अंडरस्टँड इट. ओके, अडचण आली विचारा मला. त्यांनी काय काय केले जर नाही समजलं तर मला विचारा. फ्लक्स असोसिएटेड कॅल्क्युलेट करायचे असतात आणि असोसिएटेड फ्लक्स एकदा काय कॅल्क्युलेट झाले की म्युच्युअल इंडक्टन्स इझिली कॅल्क्युलेट होतो. एकदा का तुम्ही φ2 कॅल्क्युलेट केले तर φ2 अपॉन I1 करा, म्युच्युअल इंडक्टन्स इमिजिएटली सिस्टीमचा कॅल्क्युलेट होत असतो. ओके, आता असोसिएटेड फ्लक्स कॅल्क्युलेट करायला मॅग्नेटिक फील्ड पाहिजे पहिल्यांदा, मग मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया करावं लागेल. मॅग्नेटिक फील्ड वेगवेगळ्या पोझिशनला वेगवेगळी असेल तर गिवन पोझिशनला छोटासा एरिया घ्यावा लागेल आणि गिवन पोझिशनची मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया करून गिवन पोझिशनला किंवा गिवन स्मॉल एरिया मधले फ्लक्स काढा, मग इंटिग्रेशन करून टोटल एरिया मधले फ्लक्स काढा. असा तो थॉट आहे. एक्झाम्पल नंबर 44 चा एकदा वाचून बघा, समजेल तुम्हाला. 45 फॉर्म्युला बेस्ड आहे. आपण 45 चा आन्सर ऑलरेडी 41 मध्ये कॅल्क्युलेट केलेलं आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आता लिहायचा तुम्ही माझ्या बरोबर. इंडक्टर. व्हॉट इज इंडक्टर? बर, इंडक्टर जसं रेझिस्टन्स आहे, वायरला रेझिस्टन्स असतो, तसं कॉइलला इंडक्टन्स असतो. बर, इंडक्टन्सचं काम काय आहे समजून घेऊया. इंडक्टर काय आहे, इंडक्टन्सचं काम काय आहे, व्हॉट इज इंडक्टर, व्हॉट इज अ टास्क ऑफ द इंडक्टर, काय काम करतो तो बघूया. सो हेडिंग द्या इंडक्टर. इंडक्टर. बर, now what is this inductor? We'll see, we'll learn. हेडिंग द्या इंडक्टर. इंडक्टर, इंडक्टर लिहा. The property of the electrical circuit or a circuit or the system. The property of किंवा characteristic of the property of system, electrical system म्हणा specifically. The property of the system which opposes, बघा काय गंमत आहे, which opposes the change in current. The property of the system which opposes the change in current. टाइम नुसार त्याला चेंज इन करंट नको आहे. बर, तिची सिस्टीम आहे, ती सिस्टीम काय म्हणते, माझ्यामध्ये चेंज इन करंट नको आहे मला. बर, the property of the system which opposes the change in current. The property of the system which opposes the change in current. Change in current opposes to current म्हटलंय का, करंटला अपोजिशन केलंय का आम्ही? Are we opposing current? Are we resistance? आम्ही रेजिस्टन्स आहोत का? No, we are not resistance. We are not opposing current. आम्ही रेजिस्टन्स नाही आहोत. We are not resistance. We are not opposing current. We are opposing change in current. So we are inductor now. Are you getting it? A slight difference. Inductor opposes change in current. त्याला करंट कमी झालेला पण नको असतो, त्याला करंट वाढलेला पण नको असतो. इंडक्टर अपोजेस decrease in the current, inductor opposes increase in the current. Inductor does not oppose current. करंट ला अपोज करत नाही इंडक्टर. इंडक्टर चेंज इन करंट ला अपोज. बर, the property of the system which opposes the change in current is called inductance of the system. 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 बर, जनरली जे इंडक्टर्स आम्हाला मिळतात ते असे कॉइलच्या फॉर्म मध्ये असतात. वन कॉइल इज देअर, यू कॅन ड्रॉ इट लाईक दिस. दिस इज द सिम्बॉल ऑफ द इंडक्टर. काय आहे त्याचा, जसं रेजिस्टर असा कळतं का नाही, दिस इज द सिम्बॉल ऑफ द रेजिस्टर, बट दिस इज द सिम्बॉल ऑफ इंडक्टर. सिम्बॉल ऑफ इंडक्टर लिहा, राईट डाऊन. सिम्बॉल ऑफ इंडक्टर हा काय वळण, इंडक्टरचा सिम्बॉल आहे. बर,
आता आयडियल इंडक्टर कॉइल, आयडियल इंडक्टर कॉइल, आयडियल इंडक्टर कॉइल has झिरो रेझिस्टन्स. त्या कॉइलला रेझिस्टन्स काहीच असत नाही, त्या कॉइलला रेझिस्टन्स काहीच असत नाही. मग ही जर आयडियल इंडक्टर कॉइल असेल, जर आयडियल असेल तर फक्त एक इंडक्टर ड्रॉ केला जाईल, त्याच्या इंडक्टन्सची व्हॅल्यू 1 हेनरी, 2 हेनरी, 5 हेनरी अशी लिहिली जाईल. ओके, त्याला फक्त इंडक्टन्स असेल, रेझिस्टन्स असणार नाही. बर, आयडियल इंडक्टन्सचा इंटरनल म्हणायला नको, त्या वायरला काय रेझिस्टन्स नाही. वायरला तर रियालिटी मध्ये रेझिस्टन्स असतो ना, शेवटी ती वायर आहे, मेटॅलिक वायर आहे, ती काय सुपर कंडक्टरची वायर नाही आहे रेझिस्टन्स झिरो असायला. बर, पुढे लिहा. प्रॅक्टिकल इंडक्टर कॉइल, just keep on writing, practical inductor coil has some resistance also. So तो कसा ड्रॉ केला जाईल? इंडक्टर पण ड्रॉ केला जाईल आणि त्याला रेझिस्टर इन सिरीज ड्रॉ केला जाईल, त्याला एक रेझिस्टन्स इन सिरीज ड्रॉ केला जाईल. जसं आयडियल बॅटरी म्हणजे नुसताच ईएमएफ ड्रॉ केला जातो, आणि प्रॅक्टिकल बॅटरी किंवा प्रॅक्टिकल सेल मध्ये ईएमएफ आणि इंटरनल रेझिस्टन्स. आठवलं का? आयडियल बॅटरीला काय इंटरनल रेझिस्टन्स झिरो, पण इंटरनल रेझिस्टन्स झिरो तर असत नाही कधीच. प्रॅक्टिकल बॅटरी ज्या असतात त्याला काहीतरी इंटरनल रेझिस्टन्स असतोच, सो ती ईएमएफ पण ड्रॉ करता आणि इंटरनल रेझिस्टन्स पण ड्रॉ करता. तसं ही जी काय वायर आहे ही काय सुपर कंडक्टरची बनलेली नाही आहे. दिस वायर इज नॉट मेड अप ऑफ सुपर कंडक्टिंग मटेरियल, सो इट्स रेझिस्टन्स विल नॉट बी झिरो, it will have some resistance. So in this way you can replace the electrical equivalent of this inductor if it is non-ideal or the practical. इंडक्टर जर प्रॅक्टिकल असेल तर त्या इंडक्टरला असं रिप्लेस केलं पाहिजे. बरं, त्या इंडक्टर कॉइलचा जर रेझिस्टन्स क्वेश्चन मध्ये दिलाच नाही तर इंडक्टरला फक्त इंडक्टर घ्या, आयडियल इंडक्टर घ्या, जर त्या कॉइलचा रेझिस्टन्स तुम्हाला नाही दिला तर. ओके, फाईन. सो इथपर्यंत आम्हाला लक्षात आलं का? बघा, सीडब्ल्यू लिहून झालं का? सांगा, पुढे जाऊया. इंडक्टर काय आहे, आयडियल इंडक्टर काय आहे, प्रॅक्टिकल इंडक्टर काय, व्हॉट इज इंडक्टर, व्हॉट इज आयडियल इंडक्टर अँड व्हॉट इज प्रॅक्टिकल इंडक्टर. इंडक्टर म्हणजे एक इलेक्ट्रिकल सिस्टीम आहे, दुसरं काय नाहीये. ती काय करते, ती चेंजिंग करंटला अपोज करते. जसं रेझिस्टन्स करंटलाच अपोज करतो, त्याला करंट नको असते, त्याच्यामध्ये त्याला राग येतो करंट गेला. इंडक्टरला का राग येतो? चेंज इन करंट झाला. बरं, ठीक आहे. का बरं इंडक्टरला का राग येतो? चेंज इन करंट झाला. सिंपल आहे, चेंज इन करंट झाले की चेंज इन मॅग्नेटिक फील्ड होते, चेंज इन मॅग्नेटिक फील्ड झाली की चेंज इन फ्लक्स होतात, आणि फ्लक्स चेंज झाली की राग येतो. बरं, आता तुम्ही म्हणाल सर फ्लक्स चेंज झाला की का राग येतो? हे ऍक्सेप्ट करायचं बाळ. Accept this as a theory. Whenever the magnetic flux associated with the system change, एखाद्या सिस्टीमशी असोसिएटेड मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाले की त्या सिस्टीम मध्ये इंड्यूस्ड ईएमएफ येतो. दिस इज व्हॉट वी हॅव ऑब्झर्व्ड, आणि यालाच आम्ही थेरी म्हणून घेतोय, यालाच आम्ही ऍक्सेप्ट करतोय, यालाच आम्ही प्रिन्सिपल म्हणून घेतोय. येस, whenever there is change in magnetic flux associated with the system, there is induced EMF. त्याला अपोज केला जातो. त्या इंड्यूस्ड ईएमएफचं कामच आहे, तो इंड्यूस्ड ईएमएफ याच कारणासाठी आलाय की चेंज इन फ्लक्स जे झाले त्याला अपोज करा. सो ऑलवेज हे लक्षात ठेवा की कुठपर्यंत आम्हाला का म्हणून विचारायचं. मग आम्ही परत सांगतो, इंडक्टरला चेंज इन करंट झाल्याचा राग येतो. द इंडक्टर गेट्स अँग्री इफ देर इज चेंज इन करंट फ्रॉम इट. व्हाय? बिकॉज चेंज इन करंट विल प्रोड्यूस चेंज इन मॅग्नेटिक फील्ड, चेंज इन मॅग्नेटिक फील्ड विल प्रोड्यूस चेंज इन इलेक्ट्रिक फ्लक्स, and when there is change in electric flux there is induced EMF. म्हणजेच the inductor got angry, म्हणजे इंडक्टरला राग आला. Why the inductor gets angry if there is change in flux, or why any electrical system gets angry if there is change in flux, magnetic flux associated with the system. Now this line we understand, or this line we accept as a principle की असं होत असतंय. This is what we have observed. There is no exception, not a single exception to this. ओके, इथपर्यंत आम्ही का म्हणून विचारतो. याचा पुढचा जो काय का आहे तो या सिलेबस मध्ये बघायचा.
तुम्हाला सांगेन कुठपर्यंत तुम्ही का म्हणून विचारू शकता. प्रिसाइजली सांगेन की आता आम्ही कुठपर्यंत का म्हणून विचारू शकतोय. लेन्झेस लॉ, यू हॅव ऍक्सेप्टेड द लॉ. द इंड्युस्ड ईएमएफ is there because it opposes the change in flux, or the direction of induced EMF is such that it opposes the change in flux. Okay, Lenz's law जो होता तो अल्टिमेटली लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीच आहे. ओके, अल्टिमेटली लेन्झिस लॉ काय आहे? लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे, लिहून दिले तुम्हाला. पण तो जो काय लॉ आहे, तो लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी जरी असला, आता तुम्ही असं म्हणणार आहे का वाय द एनर्जी इज कॉन्झर्व्ड? नाही, this is what we have observed. There is not a single exception to this. Of course we have modified the law of conservation of energy, but that we will learn in the chapters of the modern physics section. 2 chapters modern physics त्या सेक्शन मध्ये शिकवेन मी तुम्हाला की लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी सुद्धा मॉडिफाय केलाय. पण आतापर्यंत तरी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीला तिथं आम्ही का म्हणून विचारत, there we do not ask why. So here also whenever there is change in magnetic flux associated with the system, there will be induced EMF. Induced EMF आला म्हणजेच the system got angry. बर, नेक्स्ट. बर, हे स्टेटमेंट पण लक्षात ठेवा. लेन्झेस लॉ इज अ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तो एनर्जीच्या कॉन्झर्वेशनचाच कॉन्सिक्वेन्स आहे. कारण मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाल्यामुळं करंट तयार झाला किंवा ईएमएफ तयार झाला. आणि करंट किंवा ईएमएफ तयार झाला म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी तयार झाली. ती काय फुकट आली का? जो काय करंट, जो काय ईएमएफ तयार झालाय म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी तयार केली तुम्ही. यू हॅव क्रिएटेड दी इलेक्ट्रिकल एनर्जी, बट इट इज नॉट पॉसिबल टू क्रिएट द एनर्जी. डेफिनेटली सम अदर फॉर्म ऑफ एनर्जी has been converted into the electrical form of energy and there is current in the circuit. Okay sir, next. आता काही क्वेश्चन्स असतात. टाइप ऑफ क्वेश्चन डायरेक्टली बघा. क्वेश्चन नंबर 46. क्वेश्चन नंबर 46. इंडक्टर आम्हाला दिलेला असतो. इंडक्टरचं एक सर्किट दिलेलं असतं. इंडक्टर बरोबर काही बॅटरी सिरीज पॅरल मध्ये लावलेले असतात आणि काही रेझिस्टन्सेस सिरीज पॅरल मध्ये लावलेले असतात. ठीक आहे, जे दिले ते ड्रॉ करा पहिल्यांदा. दिस इज व्हॉट वी हॅव गिवन. दे हॅव मार्क्ड दिस पॉइंट ऍज ए. या पॉइंटला त्यांनी ए मार्क केलेला आहे, या पॉइंटला त्यांनी बी मार्क केलेला आहे. या ब्रांच मधला एक ब्रांच आम्हाला दिली जाईल स्पेसिफिकली. त्या ब्रांच मध्ये इंडक्टर असेल, रेझिस्टन्स असेल, बॅटरी असेल, ह्या सगळ्या गोष्टी असतील. वी विल बी गिवन द करंट इन दॅट ब्रांच. इन्स्टंटेनियस त्या मोमेंटला किती करंट आहे ते पण दिलेलं असते. आणि त्यांनी हे पण सांगितलेलं असते व्हॉट इज द रेट ऑफ चेंज ऑफ करंट इन द ब्रांच. या एबी ब्रांच मधला रेट ऑफ चेंज ऑफ करंट पण दिलेला असतो. इन्स्टंटेनियस करंट दिलेला असतोय, रेट ऑफ चेंज ऑफ करंट पण दिलेला असतो. बर, आणि एक इंडक्टरच्या शेजारी असं डायरेक्टली लिहिलेलं आहे 1 हेनरी. जे या इंडक्टरच्या इंडक्टन्सची व्हॅल्यू 1 हेनरी आहे. सो वी कॅन राईट हिअर इंडक्टन्स व्हॅल्यू L, रेझिस्टन्स व्हॅल्यू R, EMF of the battery E, inductance L, 5 volt, battery 5 volt, हा रेझिस्टन्स 2 ओहम. बर, सगळी इन्फॉर्मेशन आहे इथं दिसते. सेपरेटली परत काय लिहायची गरज नाहीये. लिहिणार असाल लिहा. हे सगळं इक्वेशन, हे सगळं क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे आपल्याला. अजून क्वेश्चन मध्ये विचारलंय काय माहित नाही, पण एवढं असं दिलेलं असते. अशा एक टाइपचा क्वेश्चन आहे. फाइंड VA minus VB किंवा VB minus VA. येस, ऑलवेज हाच क्वेश्चन असतोय. फाइंड द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द टर्मिनल A and B. सो VA minus VB. ओके, बर. सोल्युशन मी तुम्हाला असं शिकवलंय का बघा. इंड्युस्ड EMF काय असतो? LDI/dt किंवा मायनस LDI/dt. इंड्युस्ड EMF काय असतो आठवतंय का बघा? LDI/dt. आठवूयात. change flux in the coil is proportional to current in the coil. माझ्यातले फ्लक्स इज इक्वल टू इज प्रपोर्शनल टू माझ्यामधला करंट. सेल्फ इंडक्टन्स चाललेला आहे, काही म्युच्युअल इंडक्टन्स वगैरे नाही. 2 कॉइल्स नाही, एकच कॉइल. ओनली 1 कॉइल इज देयर. सो माय फ्लक्स इज प्रपोर्शनल टू माय करंट. सो माय फ्लक्स इज इक्वल टू सेल्फ इंडक्टन्स. आता म्युच्युअल नाही, सेल्फ इंडक्टन्स इंटू आय. ओके, नाउ इफ आय राईट induced EMF in me, माझ्यामध्ये induced EMF किती असणार? मायनस d phi by dt is equal to minus d phi by dt.
Okay, so minus d by dt of phi. What is phi? Sir, phi is equal to L into I. So right there L into I. Right there L into I. So is equal to minus as it is L constant आहे derivative च्या बाहेर into di by dt. So that is the value of induced EMF. लिहा तो एक्स्ट्रा पॉइंट परत एकदा. बर, न्यूमरिकल व्हॅल्यू मला पाहिजे आहे. या मग मॉड टाका. एल डी आय बाय dt चं जे काय उत्तर येईल पॉझिटिव्ह येईल निगेटिव्ह येईल मॉड टाकून आन्सर काढणार. बर, सो जो काही इंड्युस्ड ईएमएफ आहे त्याला करस्पॉन्डिंग एक बॅटरी इथे ड्रॉ करावी लागेल. काय विचारलंय बघ, फाइंड VA मायनस VB. 4 बिट्स आहेत त्याच्यामध्ये, 4 बिट्स तुम्हाला विचारले. फाइंड VA minus VB if current is 2 ampere and constant. If current is 2 ampere and constant, अरे करंट चेंजच होत नाही, कॉन्स्टंट आहे. इंडक्टरला राग येईल का? नाही. इंडक्टर मध्ये इंड्युस्ड ईएमएफ येईल का? नाही, कारण इंडक्टर मधला करंट कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे सर. जर करंट कॉन्स्टंट असेल तर डीआय बाय डीटी, अरे कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 येणार नाही का? कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 येणार की? कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 येणार. बर, ठीक आहे. डायरेक्टली लिहूयात. इथं काय इंड्युस्ड ईएमएफ होतच नाहीये. बर, मग पॉइंट ए ला सुरुवात करायची, पॉइंट बी ला एंड. ज्या पॉइंटला पोहोचलाय इज इक्वल टू त्या पॉइंटचं पोटेन्शियल म्हणायचं. ए ला सुरुवात करा, पोटेन्शियल ऑफ पॉइंट ए VA. बरोबर. इन द डायरेक्शन ऑफ करंट, करंटच्या डायरेक्शन मध्ये ट्रेसिंग करतोय. करंट राईटला चाललाय. सो इन द डायरेक्शन ऑफ करंट ट्रेसिंग करा. ओके, इन द डायरेक्शन ऑफ करंट ट्रेसिंग केलं. इन द डायरेक्शन ऑफ करंट व्हॅल्यू निगेटिव्ह लिहा. व्हॅल्यू काय करा? निगेटिव्ह लिहा म्हणजे मायनस एल डी आय बाय डी टी लिहा. पहिला अप्रोच सांगतोय कुठला? किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ वाला. 2 अप्रोच आहेत या क्वेश्चनचे, दोन्ही सांगतो मी तुम्हाला. अप्रोच 1 काय आहे? बाय किर्चॉफ्स करंट लॉ, केसीएल. किर्चॉफ्स करंट लॉ म्हणजे केसीएल, किर्चॉफ्स करंट लॉ. इथं जी व्हॅल्यू असणार ती किती असणार? इथं जो ईएमएफ तयार होणार त्याची व्हॅल्यू सर ऑलवेज एल डी आय बाय डीटी असणार. मायनस करू की प्लस करू बघूया. ही व्हॅल्यू ईएमएफ ची जी आहे ना ती इन द डायरेक्शन ऑफ करंट ऍज इट इज लिहायची असते, म्हणजे मायनस सकट ऍज इट इज लिहायची असते. मी काय सांगतोय बघा, इंडक्टरची रिप्लेसमेंट जी करायची आहे, केसीएल अप्लाय करताना काय रूल सांगतोय बघा, रिप्लेस द इंडक्टर बाय मायनस एल डी आय बाय dt if you are tracing, तुम्ही जे ट्रेसिंग करताय, if you are tracing in the direction of current, तुमची मोशन कशी आहे? इन द डायरेक्शन ऑफ करंट आहे. मग इंडक्टरला रिप्लेस करा मायनस एल डी आय बाय डी टी. तुम्ही ट्रेसिंग असं करायलाय, बी टू ए करायलाय. बी टू ए ट्रेसिंग करत असाल तर इंडक्टरला रिप्लेस करावं लागेल प्लस एल डी आय बाय डी. रूल आहे म्हणाली, रूल आहे. एक अप्रोच सांगतो पहिल्यांदा, एकदा हे समजून घे. दुसरा अप्रोच पण आहे. दुसरा अप्रोच सांगितल्यानंतर पहिला अप्रोच अजून परत एकदा क्लिअर होईल. का मायनस एल डी आय बाय डीटी ने रिप्लेस करायचं सांगतो. एल डी आय बाय डीटी काय असणार आहे? इंड्युस्ड ईएमएफ असणार आहे. मग इथं एक ईएमएफ आहे ना, मग इथं एक बॅटरी आहे. अरे मग ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह लिहू की निगेटिव्ह लिहू, काहीतरी रूल पाहिजे. करंट लॉ, व्होल्टेज लॉ लिहिताना इन द डायरेक्शन ऑफ करंट व्होल्टेज इज निगेटिव्ह, आय आर ची व्हॅल्यू निगेटिव्ह लिहितो ना आपण इन द डायरेक्शन ऑफ करंट. मग इथं इंडक्टर साठी जो काही ईएमएफ आहे तो मायनस एल डी आय बाय डीटी लिहू की प्लस एल डी आय बाय डीटी लिहू, हा प्रश्न तर पडलाय. मग रूल सांगायला लागलोय ना. मग इंडक्टरला करस्पॉन्डिंग जो ईएमएफ लिहायचा आहे, इंडक्टर मध्ये तर इंड्युस्ड ईएमएफ येणार. इंडक्टर मध्ये चेंज इन करंट झाला की त्याला राग येतो, तो इंड्युस्ड ईएमएफ येतो. मग सर तो मायनस एल डी आय बाय डीटी लिहू की प्लस एल डी आय बाय डीटी लिहू, तो प्रश्न आहे. मग तो सॉल्व्ह व्हायला लागला. रिप्लेस द इंडक्टर बाय मायनस एल डी आय बाय डीटी इफ यू आर ट्रेसिंग इन द डायरेक्शन ऑफ करंट. बर,
आणि अपोजिट डायरेक्शन ऑफ करंट असेल तर पॉझिटिव्ह. अँड बाय एल डी आय बाय डी टी and by LDI by dt if you are tracing, just keep on writing. Approach 1, पहिला अप्रोच सांगायला लागलो, एक लॉजिकल अप्रोच पण आहे. हा आहे काय म्हणूया याला आपण, लॉ वाला अप्रोच आहे. काही लॉज बनवलेले म्हणजे साइन कन्व्हेन्शन काही बनवलेले आहेत आणि तो अप्रोच आहे. ओके, एक लॉजिकल अप्रोच पण आहे. अप्रोच सेकंड अप्रोच पण सांगेल. अँड बाय प्लस LDI by dt किंवा LDI by dt if you are tracing अपोजिट टू करंट. करंटला तुमचं ट्रेसिंग अपोजिट आहे म्हणजे तुमची मोशन अपोजिट टू करंट आहे. ओके, हा झाला रूल नंबर 1. सेकंड रूल पण आहे याच्यामध्ये. नाव रिप्लेस di by dt बाय पॉझिटिव्ह व्हॅल्यू. बघा काय म्हणतायत, DI बाय dt पॉझिटिव्ह व्हॅल्यूने रिप्लेस होणार जर करंट वाढत असेल तर, आणि DI बाय dt निगेटिव्ह रिप्लेस होणार जर करंट कमी होत असेल तर. बरोबर आहे. चेंज इन करंट अपॉन टाइम. अरे करंट वाढला तर चेंज इन करंट पॉझिटिव्ह आणि करंट कमी झाला तर चेंज इन करंट निगेटिव्ह. सो रिप्लेस DI बाय dt बाय पॉझिटिव्ह व्हॅल्यू इफ करंट इज इन्क्रीजिंग. सगळं विथ साइन विचार केलाय बघा. म्हणजे ते मायनस LDI बाय dt केव्हा लिहायचं ते पण सांगितलंय, कधी प्लस लिहायचं ते पण सांगितलंय, DI बाय dt कधी प्लस लिहायचं ते पण सांगतायत, आणि DI बाय dt मायनस केव्हा लिहायचं ते पण सांगतायत. इफ करंट इज इन्क्रीजिंग, करंट वाढत असेल तर DI बाय dt पॉझिटिव्ह, अँड तोच DI बाय dt निगेटिव्ह व्हॅल्यू न रिप्लेस मी, अँड बाय निगेटिव्ह व्हॅल्यू इफ करंट इज डिक्रीजिंग. म्हणजे म्हणतात ना करंट इज डिक्रीजिंग ऍट अ रेट ऑफ 10 एम्पियर पर सेकंड. सेकंदाला 10 एम्पियर न करंट डिक्रीज होतं. मग DI बाय dt किती लिहू, -10 लिहू की +10 लिहू? -10. करंट डिक्रीज होतोय ना, -10. अँड बाय द निगेटिव्ह व्हॅल्यू इफ द करंट इज डिक्रीजिंग विथ टाइम. बर, हे झाले रूल्स. हे झाले काय, रूल्स झाले. बर, ठीक आहे. आता पहिला बिट जो विचारलाय, इथपर्यंत क्वेश्चनच आहे, इथपर्यंत क्वेश्चन आहे. पहिला बीट जो विचारलाय क्वेश्चन मध्ये तो काय, फाइंड VA मायनस VB इफ करंट I इज 2 एम्पियर अँड कॉन्स्टंट. करंट I 2 एम्पियर आहे आणि कॉन्स्टंट आहे. इथं तो क्वेश्चन, इथं आपला एक एक्स्ट्रा पॉइंट संपला. याला एक एक्स्ट्रा पॉइंट म्हणा किंवा याला अप्रोच 1 म्हणा, सोल्युशनचा अप्रोच 1. बरोबर. या अप्रोच 1 चा आपण यूज करून बिट नंबर A, B आणि C कॅल्क्युलेट करू. मग अप्रोच 2 मी तुम्हाला सांगेन. पहिला अप्रोच 1 शिकूयात, अप्लाय करूयात, लक्षात येऊ दे. बिट नंबर A. बिट नंबर A काय सांगतो हे पुसतो मी आता सगळं. ओके, हे सगळं पुसतो, लिहून झालं असेल. किर्चॉफ्स करंट लॉ वापरा म्हणतोय. किर्चॉफ्स करंट लॉ का व्होल्टेज लॉ? KCL की KVL? माझी मिस्टेक झाली, KCL नाही, ते किर्चॉफ्स करंट लॉ केव्हा असतोय, जंक्शन साठी असतोय ना, असा मल्टिपल जंक्शन्स असतील तर. पण असं लूप किंवा स्ट्रेट लाईन मध्ये जर सिरीज मध्ये जर लॉ अप्लाय करत असाल तर तुम्हाला किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आहे. माझी मिस्टेक करेक्ट करा. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, KVL म्हणा. कुठं काय ब्रांचिंग आहे का, ब्रांचिंग वगैरे काही नाहीये. किर्चॉफ्स करंट लॉ नाहीये तो, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. प्लीज चेक माय, प्लीज करेक्ट माय मिस्टेक. ओके, इट्स नॉट KCL, इट्स KVL, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. हा, A to B सोल्युशन बघा आता. बिट नंबर A ला सॉल्व्ह करतोय आपण. बिट नंबर A, हा A to B ट्रेसिंग करूयात. ट्रेसिंग कसं करूयात, A to B. A to B ट्रेसिंग होणार आहे म्हणजे काय, अल्टिमेटली तुम्ही इन द डायरेक्शन ऑफ करंट चाललाय. हो सर चाललो. सो आता पॉइंटला, आता तुम्ही आहात पॉइंट A ला. सो लिहिलं पॉइंट A चं पोटेन्शियल VA. राईट नाव यू आर ॲट दी पॉइंट A, सो VA. बर, इन द डायरेक्शन ऑफ करंट LDI बाय dt की मायनस LDI बाय dt. इंडक्टरला काय रिप्लेस करणार आहे, करस्पॉन्डिंग EMF ला रिप्लेस करणार आहे. काय इंड्यूस EMF असतो इंडक्टरचा, सर मायनस LDI बाय dt. पण केव्हा मायनस LDI बाय dt लिहायचा, केव्हा प्लस LDI बाय dt लिहायचा, दॅट इज डिफाइंड. सो हिअर आय हॅव टू राईट इन द डायरेक्शन ऑफ करंट, सो मायनस LDI बाय dt, मायनस LDI बाय dt. बर, बॅटरी आली. बॅटरीच्या केसमध्ये काय शिकवलं होतं, तुम्ही पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह चाललाय, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह EMF इज निगेटिव्ह, बॅटरीचं शिकवलं होतं.
बॅटरीचं काय शिकवलं होतं, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह ईएमएफ इज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह गेलात की ईएमएफ पॉझिटिव्ह, आणि पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह गेलात तर ईएमएफ निगेटिव्ह. आता कसं चाललाय, राईटला चाललाय, जे हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल चाललाय. सो पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह ईएमएफ इज निगेटिव्ह. लिहा ईएमएफ निगेटिव्ह, हा 5 नाही लिहून चालणार, -5 लिहा. बरं, आता कोणाला, रेझिस्टन्स. हाच करंट आय याच्यामधनं पण चाललेला असणार आहे, सिरीज मध्ये करंट सेम असणार आहे सर. सो हाच करंट आय याच्यामध्ये, इन द डायरेक्शन ऑफ करंट व्होल्टेज म्हणजे आयआर, इन द डायरेक्शन ऑफ करंट व्होल्टेज म्हणजे आयआर, इन द डायरेक्शन ऑफ करंट व्होल्टेज इज निगेटिव्ह, शिकवलंय. इन द डायरेक्शन ऑफ करंट व्होल्टेज इज निगेटिव्ह, सो आयआर काय लिहावं लागेल, निगेटिव्ह. इज इक्वल टू किती, ज्या पॉइंटला पोहोचला त्या पॉइंटचं पोटेन्शियल, आय इंटू आर झालं, ज्या पॉइंटला पोहोचलो त्या पॉइंटचं पोटेन्शियल, इज इक्वल टू व्हीबी. अप टू दिस सीडब्ल्यू इथपर्यंत लक्षात आलं का, सांगा मला. अप्रोच शिकायचा आहे, येस नो बोलावं लागेल तुम्हाला, कारण मला कळलं पाहिजे तरच मी पुढं जाऊ शकतो ना. इथपर्यंत कळलंय. साइन कन्व्हेन्शन वाला अप्रोच सांगायला लागलोय, अप्रोच 1. एक लॉजिकल अप्रोच पण आहे. गुड. सो आता काय करायचं, व्हीए मायनस व्हीबी काढायचं असेल, ठीक आहे ना. घ्या व्हीबी इकडं. देअरफॉर व्हीए मायनस व्हीबी, व्हीबी आला लेफ्टला, बाकी सगळं पाठवा राईटला. एल गेला राईटला, काय झाला, प्लस झाला. मायनस एल काय झाला, प्लस झाला. डीआय बाय डी ऍज इट इज, -5 काय झाला, +5 झाला. दॅट्स इट. मायनस आय आर काय झाला, राईट साइडला गेला, प्लस आय आर झाला. दॅट्स इट. व्हीए मायनस व्हीबीचं जनरल उत्तर मिळालं का नाही, हे ऑलवेज असणारच आहे. आता बिट नंबर ए, आता लिहा, बट करंट इज इक्वल टू 2 एम्पियर अँड कॉन्स्टंट असं जर सांगितलं असेल तर काय होणार सांगा, व्हीए मायनस व्हीबीचं उत्तर. सर व्हीए मायनस व्हीबी इज इक्वल टू एल ची जी काय व्हॅल्यू असेल ती असेल, पण बाळांनो करंट जर कॉन्स्टंट असेल तर त्या कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह काय त्याचा विचार करा. +5 जो काय करंट दिलाय तो करंट इंटू आर ची जी काय व्हॅल्यू दिली आहे ती लिहा. एल ची व्हॅल्यू किती आहे, 1 हेनरी. करंट कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 +5. करंट किती दिलाय, त्यावेळी करंट दिलाय, त्या मोमेंटचा करंट 2 एम्पियर दिलाय आणि तो कॉन्स्टंट आहे, ठीक आहे. करंट 2 एम्पियर, कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0, रेझिस्टन्स आहे 5 ओहम, नाही 2 ओहम. Put the values, get the answer, that's it. Simple game. Type of question clear झाला का बघा. 0 into 1 0 +5 +4 9 volt is my answer. CW. VA minus VB. VB minus VA कॅल्क्युलेट करायचं असेल तरी चालेल. इकडं मायनस न मल्टिप्लाय केलं, तिकडं मायनस न मल्टिप्लाय करा, असे. कळलंय. गुड. बिट नंबर ए तर झाला. पुढं बिट नंबर बी. फाइंड VA मायनस VB. VA मायनस VBच काढायचं. इफ साइन कन्व्हेन्शन वाला अप्रोच वापरायचा. इफ काय म्हणतात ते, करंट इज 2 एम्पियर अँड इन्क्रीजिंग ऍट अ रेट ऑफ 1 एम्पियर पर सेकंड. इफ VA minus VB, find VA minus VB if current is 2 ampere and increasing, just keep on writing, increasing at a rate of 1 ampere per second. आता बाळ increasing म्हटलंय म्हणजे DI by dt जो लिहिशील ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह टाकावी लागणार, एवढं लक्षात ठेवा, म्हणजे काम झालं. इक्वेशन तर लिहा, हेच इक्वेशन लिहिणार आहे तुम्ही, परत काही वेगळं लिहिणार नाही. Not going to write any different equation. You are going to write the same equation. Let us write the equation once again. इक्वेशन बदलायचं काय कारण नाही. करंटची व्हॅल्यू आणि DI by dt ची व्हॅल्यू ती आता चेंज करता येते. पुढचं बघा, याच्या पुढे काय काय करायचं. हा, VA मायनस VB काढायचा आहे. आता मी पॉइंट ए ला सर, लिहा VA. पुढे मी गेलो इंडक्टर मध्ये. इंडक्टर मध्ये जाताना इन द डायरेक्शन ऑफ करंट गेलो की अपोजिट, सर इन द डायरेक्शन ऑफ करंट, सो -L DI by dt. इंडक्टरच्या इन द डायरेक्शन ऑफ करंट गेला की -L DI by dt रूल आहे. ओके. परत बॅटरी मध्ये कसं गेलो, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह EMF इज निगेटिव्ह, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह EMF इज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह EMF इज पॉझिटिव्ह.
but positive to negative EMF is negative, so EMF negative minus 5. बर, पुढे आला रेजिस्टन्स. इन द डायरेक्शन ऑफ करंट व्होल्टेज इज निगेटिव्ह किंवा IR इज निगेटिव्ह. करंटच्या डायरेक्शन मध्ये IR निगेटिव्ह, सो मायनस IR मायनस I. R ची व्हॅल्यू 2 आहे, डायरेक्ट लिहिली तरी चालेल. बर, कुठे पोहोचलो? पॉईंट बी ला पोहोचलो. जिथं पोहोचलात त्या पॉईंटचं पोटेन्शियल इज इक्वल टू व्ही. जिथं पोहोचलात त्या पॉईंटचं पोटेन्शियल इज इक्वल टू व्हीबी. सो सर VA ऍज इट इज, हा VB लेफ्टला घ्या, मायनस VB इज इक्वल टू LdI/dt राईटला गेलं ते पॉझिटिव्ह झालं, मायनस 5 राईटला गेला प्लस 5 झाला, मायनस IR राईटला गेला प्लस IR झाला. बरोबर, व्हॅल्यूज टाकून ठेवूयात आणि नंतर प्लस मायनसचा विचार करू. L ची व्हॅल्यू किती आहे? 1 हेनरी, ती तर फिक्स आहे. DI/dt ऍज इट इज प्लस 5 ऍज इट इज. करंटची व्हॅल्यू देणार आहेत ते आम्हाला, पण रेझिस्टन्सची व्हॅल्यू 2 आहे. आता करंटची व्हॅल्यू बघा आणि DI/dt किती आहे ते पण बघा. I बघा आणि DI/dt बघा. करंटची व्हॅल्यू 2 एम्पियर दिली आहे, DI/dt पॉझिटिव्ह लिहायला पाहिजे. हा येईल उत्तर लगेच, VA मायनस VB. टाइप ऑफ क्वेश्चन जरा पहिल्यांदा टॅकल करायला शिकूयात. लॉजिक पण सांगेनच मी तुम्हाला. हा, DI/dt प्लस 1, हा 1 ऍज इट इज. DI/dt रेट ऑफ इन्क्रीज काय? 1 एम्पियर पर सेकंड, सो प्लस 1. 1 प्लस 1 2 करायचं नाही आहे, मल्टिप्लिकेशन आहे. प्लस 5 प्लस करंट किती आहे? त्या मोमेंटला करंट किती दिलाय? ज्यावेळी करंट 2 एम्पियर होता त्यावेळेचा रेट ऑफ इन्क्रीज पण दिलाय 1 एम्पियर पर सेकंड. ज्यावेळी करंट 2 एम्पियर होता, when the current was 2 ampere, at that instance the rate of increase of current was 1 ampere per second. करंट होता 2 एम्पियर, करंट होता 2 एम्पियर. करंट सेपरेट असतोय आणि रेट ऑफ इन्क्रीज ऑफ करंट सेपरेट असतोय, दिलेला असतोय. I and DI/dt आर गिवन सेपरेटली. I दिलाय 2, 2 into 2. चेक करा ते किती येते. 1 into 1 1 plus 5 plus 4 4 sorry 2 2 4 5 into 5 plus 4 9 9 plus 1 10. That's the answer. VA minus VB CW. सेकंड बिट क्लिअर झाला का बघा. समजा लागलाय का? चेक करा तुम्हाला पहिल्यांदा. बिट नंबर सी तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगणार आहे, पण त्याआधी पहिल्यांदा बिट नंबर ए आणि बी समजू दे. बोला. CW. गुड. आता बघूया बिट नंबर सी काय आहे. इक्वेशन तर हेच राहणार आहे माहिती का? इक्वेशन तर हेच राहणार आहे. हे बदलायचं काय करा की आता काय करायला प्रत्येक बिट मध्ये करंट आणि DI/dt बदलायला. ठीक आहे, बघूया. बिट नंबर सी काय म्हणतात? फाइंड VA minus VB if current is 2 ampere and decreasing at a rate of decreasing at a rate of 1 ampere per second. 1 ampere per second. डिक्रीजिंग चं मिनिंग काय येणार? सर DI/dt ची व्हॅल्यू मायनस टाका, निगेटिव्ह व्हॅल्यू टाका. 1 जो दिलाय तो निगेटिव्ह टाका. ठीक आहे सर. पुढं सेम, सगळं सेम, फक्त व्हॅल्यूज I आणि DI/dt च्या सबस्टिट्यूट करा आणि आन्सर मिळवा. परत सुरुवात करूया. VA असं करूया का? इथनं सुरुवात करायची असेल इथनं सुरुवात करा, काही अडचण नाही. VB ला सुरुवात करा, ज्या पॉईंटला पोहोचला इज इक्वल टू त्या पॉईंटचं पोटेन्शियल, ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. पण इथनं सुरुवात करूया. इन द डायरेक्शन ऑफ करंट गेलो, इंडक्टर मध्ये इन द डायरेक्शन ऑफ करंट गेलो तर काय लिहायचं आहे? मायनस L DI/dt. बर, बॅटरी मध्ये कसं गेलो? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, बॅटरीचा EMF निगेटिव्ह, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह EMF निगेटिव्ह. 5 लिहून नाही चालणार, -5. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, KVL KCL आठवते का? परत रेझिस्टन्स मध्ये कसं गेलो? इन द डायरेक्शन ऑफ करंट गेलो, इन द डायरेक्शन ऑफ करंट व्होल्टेज इज निगेटिव्ह, I into R, व्होल्टेज निगेटिव्ह, सो मायनस IR होणार ते. इन द डायरेक्शन ऑफ करंट व्होल्टेज इज निगेटिव्ह, IR निगेटिव्ह. कुठल्या पॉईंटला पोहोचलो? या पॉईंटला पोहोचलो. हा पॉईंट म्हणजेच बी पॉईंट, हा पॉईंट म्हणजेच बी पॉईंट. ज्या पॉईंटला पोहोचलोय त्या पॉईंटचं पोटेन्शियल VB. सो नाव आय विल गेट VA minus VB. परत हे राईटला L DI/dt प्लस 5 प्लस IR. पट 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 व्हॅल्यूज टाका. L ची व्हॅल्यू 1 आहे, इंडक्टन्स 1 आहे का? L ची व्हॅल्यू 1 आहे. DI/dt -1 एम्पियर पर सेकंड आहे, प्लस 5
त्या मुवमेंटला करंट 2 एम्पियर आहे, 2 एम्पियर, रेझिस्टन्सची व्हॅल्यू 2 ओहम. दॅट विल बी दी आन्सर. 8 व्होल्ट CW. समजलं का बघा? कळालं का बघा हा क्वेश्चन? फर्स्ट अप्रोच झाला. गुड. नेक्स्ट सेकंड अप्रोच. पहिला वाला जास्त चांगला आहे, सेकंड वाला सांगतो मी, त्याच्याने तुमचं लॉजिक इम्प्रूव्ह होईल. तुम्हाला ठरवता येईल इंडक्टरला राग आलाय म्हणजे नक्की काय करतो इंडक्टर. व्हॉट विल डू द इंडक्टर if there is change in current? It will try to oppose change in current. It will get angry and it will try to oppose the change in current. Let's see. Approach 2. Approach 2. Approach 2 सांगतो. Draw the battery. Draw the battery or the cell corresponding to induced EMF. Induced EMF ला corresponding एक बॅटरी ड्रॉ करा. पहिला. त्यानंतर डिसाइड, बरोबर आहे, इंड्युस्ड EMF ला, अरे EMF आहे तर करस्पॉन्डिंग बॅटरी पाहिजे. हो. ड्रॉ द बॅटरी करस्पॉन्डिंग टू इंड्युस्ड EMF. बरोबर. डिसाइड द डायरेक्शन ऑफ बॅटरी. अशी लेफ्ट ला काढायची की राईट ला काढायची ते डिसाइड करायला पाहिजे. डिसाइड द डायरेक्शन ऑफ बॅटरी. Decide the direction of battery. Decide the direction of battery such that it opposes change in current. मग करंट कमी होत असेल तर वाढवायचा प्रयत्न करा, वाढत असेल तर कमी करायचा प्रयत्न करा. If the current is increasing, try to decrease it. If the current is increasing, try to decrease it. If the current is decreasing, try to increase it. Okay. Decide the direction of the battery such that it opposes change in current. बरोबर. हा झाला लॉजिकल अप्रोच. हा काय झाला? लॉजिकल अप्रोच. तिथं काही विचार न करता एवढंच म्हटलं होतं, रूल वापरणार. इन द डायरेक्शन ऑफ करंट मायनस एल डी आय बाय डी टी लिहिणार, अपोजिट डायरेक्शन ऑफ करंट प्लस एल डी आय बाय डी टी लिहिणार. ठीक आहे ना? आता बीट नंबर ए काय होता सर? करंट होता 2 एम्पियर, करंट वॉज 2 एम्पियर अँड कॉन्स्टंट. ठीक आहे. त्यावेळी इक्विव्हॅलेंट सर्किट काढूया. हा पॉइंट ए ऍज इट इज, पॉइंट ए ऍज इट इज सर, करंट ऍज इट इज सर. आता मला सांगा, करंट कॉन्स्टंट असेल तर इंड्युस्ड ईएमएफ 0. बोला येस नो. करंट कॉन्स्टंट आहे, इंड्युस्ड ईएमएफ चं काय कारण नाही आहे, इंडक्टरला रागायचं काय कारण नाही आहे, करंट कॉन्स्टंट आहे ना, इन्क्रीज डिक्रीज काय होत. इफ द करंट इज कॉन्स्टंट सो इंड्युस्ड ईएमएफ 0. अरे 0 तर बॅटरी ड्रॉ करायची गरज नाही, इंडक्टर ड्रॉ करू नका, चला पुढे. इंडक्टर ड्रॉ करू नका, चला पुढे. ही बॅटरी ड्रॉ करा. इंडक्टरला स्किप केलं तुम्ही, ही बॅटरी 5 व्होल्टची ऍज इट इज, ही बॅटरी ऍज इट इज 5 व्होल्टची. ठीक आहे. I into R. R तर ऍज इट इज, पुढचं सगळं ऍज इट इज. इंडक्टर रिप्लेस झाला सरळ सरळ 0 व्होल्टच्या बॅटरीने, बॅटरीच ड्रॉ केली नाही. आला हा पॉइंट बी. ठीक आहे. लिहा आता VA मायनस VB. VA ज्या पॉइंटला सुरुवात केला तो पॉइंट, इन द डायरेक्शन ऑफ करंट रेसिंग करतो, इथपर्यंत आलो, बॅटरी आली की इन द डायरेक्शन ऑफ करंट की अपोजिट टू करंट, असलं काय बघायचं. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह की निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, कुठे चाललाय बघा. हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. आपण चाललोय राईटला. बॅटरीचं हे हायर पोटेन्शियल आहे, बॅटरीचं हे लोअर पोटेन्शियल आहे. आपण हायर टू लोअर गेलोय, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह गेलो. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह ईएमएफ इज निगेटिव्ह, ईएमएफ निगेटिव्ह -5. बर, पुढे कोण आलं? रेझिस्टन्स आला. किती करंट आहे रेझिस्टन्स मध्ये? I. सो व्होल्टेज किती ड्रॉप होणार? IR प्लस लिक्यू मायनस इन द डायरेक्शन ऑफ करंट IR इज निगेटिव्ह किंवा व्होल्टेज इज निगेटिव्ह.
इन द डायरेक्शन ऑफ करंट IR इज निगेटिव्ह किंवा व्होल्टेज इज निगेटिव्ह. सो मायनस IR कुठं पोहोचलो पॉईंट बी ला इज इक्वल टू पोटेन्शियल ऑफ पॉईंट बी. ज्या पॉईंटला पोहोचलो त्या पॉईंटचं पोटेन्शियल करा. VA हा VB लेफ्टला आला मायनस VB इज इक्वल टू 5 राईटला गेला, IR राईटला गेला. पुट दी व्हॅल्यूज गेट दी आन्सर. करंट किती सांगितलंय 2 एम्पियर 2 एम्पियर. रेजिस्टन्स किती ओहमचा आहे 2 ओहमचा रेजिस्टन्स 5 व्होल्टची बॅटरी. रेजिस्टन्स आहे 2 ओहम. यू विल गेट दी आन्सर 5 + 4 that is equal to 9 same as previous. CW. बोला आर यू गेटिंग इट? समजायला लागले का सांगा. लॉजिकल अप्रोच रिप्लेसिंग इंडक्टर बाय बॅटरी. बॅटरीच करावी लागली नाही कारण करंट कॉन्स्टंट आहे. सो नो नीड ऑफ रिप्लेसिंग द इंडक्टर बाय द बॅटरी. जस्ट एलिमिनेट द इंडक्टर. नेक्स्ट स्टेपला उत्तर. बिट नंबर बी. बिट नंबर बी आता बघा बिट नंबर बी साठी काय करावं लागेल. करंट इज गिवन टू बी इक्वल टू 2 एम्पियर अँड इन्क्रीजिंग ऍट अ रेट ऑफ. इन्क्रीज व्हायला लागलाय करंट. करंट चाललाय राईटला आणि राईटला जाणारा करंट इन्क्रीज व्हायला लागलाय. बट करंट इज 2 एम्पियर अँड इन्क्रीजिंग ऍट अ रेट ऑफ 1 एम्पियर पर सेकंड. ठीक आहे. सो काय करावं लागेल पहिल्यांदा EMF जो काय आहे इंडक्टर मध्ये इंड्युस्ड EMF कॅल्क्युलेट करावा लागेल. त्या EMF ला करस्पॉन्डिंग बॅटरी ड्रॉ करावी लागेल आणि बॅटरीची डायरेक्शन पण ठरवावी लागेल. ठीक आहे करूया. पहिल्यांदा इंड्युस्ड EMF काढतो. नंबरच काढायचा काही प्लस मायनस नाही काढायचं नंबरच काढायचा. हा इंड्युस्ड EMF सोल्युशन बघा कसं असेल. इंड्युस्ड EMF इन इंडक्टर किती असणार. न्यूमरिकल व्हॅल्यू कळा मॉड ई. काही प्लस नाही काही मायनस नाही. आता काही प्लस मायनस वाला लॉजिक नाही. तर डायरेक्टली इंड्युस्ड EMF ला करस्पॉन्डिंग बॅटरी. बॅटरी लेफ्टला काढायची की राईटला काढायची डिसाइड करू. पहिल्यांदा बॅटरीची व्हॅल्यू काढा. काय LdI/dt. दोन्ही बाजूला मॉड टाकलाय. कुठं काय मायनस वगैरे नाहीये. दोन्ही बाजूला मॉड आहे. एल ची व्हॅल्यू किती आहे सर. एल ची व्हॅल्यू 1 हेनरी आहे. 1 टाका. काय आहे रेट ऑफ चेंज ऑफ करंट 1 एम्पियर पर सेकंड. प्लस आहे मायनस आहे कोण विचारलंय नाही. मॉड टाकलाय नंबर काढायला 1 एम्पियर पर सेकंड. किती आलं 1 व्होल्ट आला. EMF इंड्युस्ड EMF आला 1 व्होल्ट. अरे 1 व्होल्टला करस्पॉन्डिंग बॅटरी काढायची. ठीक आहे 1 व्होल्टची बॅटरी. जसं ही 5 व्होल्टची बॅटरी आहे. दिस बॅटरी इज ऑफ 5 व्होल्ट. तसं 1 व्होल्टची बॅटरी काढायची. आता मला सांगा या बॅटरीची डायरेक्शन काय असेल. या बॅटरी सारखी असेल लेफ्टला की राईटला. बोला. द डायरेक्शन शुड बी सच दॅट. ती डायरेक्शन अशी असली पाहिजे की ती चेंज इन करंटला अपोज करेल. करंट राईटवर्ड आहे. करंट राईटवर्ड आहे आणि इन्क्रीज होतोय. करंट राईटवर्ड आहे आणि इन्क्रीज होतोय. अरे करंट राईटवर्ड आहे आणि इन्क्रीज होतोय. राईटवर्ड करंट इन्क्रीज होतोय. त्याला अपोज करायला बॅटरी लेफ्टवर्ड करंट तयार करायचा प्रयत्न करेल. आर यू गेटिंग इट? सो बॅटरी शुड बी लाईक दिस. आर यू गेटिंग इट? राईटला जाणारा करंट वाढलाय ना मग आम्ही अपोज करणार. हा राईटला चालला करंट जर कमी झाला असता. इफ द करंट गोईंग राईट इज डिक्रीजिंग. राईटला जाणारा करंट डिक्रीज झाला असता. ठीक आहे ना. राईटला चालला करंट वाढवूया आपण. बॅटरीने मदत केली असती आपल्याला. बॅटरी तिकडे आली असती राईटवर्ड आली असती. राईटला जाणारा करंट जर कमी झाला असता तर इथं करंट गोईंग राईट वॉज डिक्रीजिंग. पण आता तर इन्क्रीज व्हायला लागलाय. ठीक आहे. एकतर करंट चाललाय राईटला त्यात इन्क्रीज व्हायला लागलाय त्याला अपोज झाला. बघा चेंज इन करंटला अपोज झालं का. लॉजिक कम्प्लीट झालं. सो इंडक्टर एक रिप्लेस झाला बॅटरीनं. किती व्होल्टच्या बॅटरीनं सर. मॉड ऑफ LdI/dt च्या बॅटरीनं. मॉड ऑफ LdI/dt. काही प्लस मायनस तुम्ही नाही सांगायचं. आता नंबर सांगा. बॅटरीची डायरेक्शन पण सांगा. डायरेक्शन सेपरेट सांगितली. बॅटरीची व्हॅल्यू सेपरेट सांगितली. पुढे जे आहे ते ऍज इट इज ना. ही 5 व्होल्टची बॅटरी. हा 2 ओहमचा रेजिस्टन्स. हा पॉइंट बी. हा पॉइंट ए. काय राहिलं क्वेश्चन मध्ये आता. मॉडच टाकायचं ठरलंय. करा काय करणार आता. हा
पॉइंट ए चं पोटेन्शियल VA, इथपर्यंत आलो. हायर पोटेन्शियल टू लोअरला गेलो, हायर टू लोअर, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, EMF निगेटिव्ह. सो निगेटिव्ह टाकली पाहिजे ही व्हॅल्यू. हा जो काय नंबर येईल तो निगेटिव्ह टाकला पाहिजे. व्यवस्थित समजून घ्या. परत इथं आलो, परत हायर टू लोअर म्हणजे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, EMF निगेटिव्ह. सो टाका -5. -5. परत I into R in the direction of current voltage is negative. डायरेक्टली लिहू का? I into R, 2 into I negative. In the direction of current IR is negative. हा करंट I, R is 2. ज्या पॉइंटला पोहोचतो त्या पॉइंटचं पोटेन्शियल इज इक्वल टू पोटेन्शियल ऑफ पॉइंट बी, VB. नेक्स्ट स्टेपला नंबर्स टाकायचे फक्त आता. हा VA ऍज इट इज ठेवा, VB लेफ्टला ना. हा मॉड, ही जी काय व्हॅल्यू आहे ती, ही व्हॅल्यू आणि मायनस साइन. सो व्हॅल्यू मायनस साइन मीन्स निगेटिव्ह व्हॅल्यू. निगेटिव्ह व्हॅल्यू राईटला गेली की पॉझिटिव्ह व्हॅल्यू. सो हे मायनस राईटला गेलं प्लस, आणि मॉड ऑफ LdI/dt. हा -5 राईटला गेला की +5, -2i राईटला गेला की +2i. Just put the values and get the answer now. Check what will be that. Mod of LdI/dt. किती काढलाय? mod of LdI/dt काढलाय का? mod of LdI/dt किंवा स्मॉल e म्हणा त्याला, 1 व्होल्ट. काही प्लस मायनस बघायला सांगितलेलं नाहीये. +5 करंट व्हॅल्यू आहे करंटची 2 एम्पियर. व्हॅल्यू ऑफ करंट इज नाही, व्हॅल्यू ऑफ करंट इज 2 एम्पियर. सो पुट हिअर 2, इथे 2 टाका. जे आन्सर येईल दॅट विल बी फायनल. 1 + 5 6, 6 + 4 इज 10 व्होल्ट. चेक करा. आर यू गेटिंग इट? बोला. CW लिहून झालं की सांगा. समजलं का? बघा अप्रोच, लॉजिकल अप्रोच, ज्यात इंडक्टरला एक बॅटरी म्हणून रिप्लेस केलं जाईल, त्याची व्हॅल्यू लिहिली जाईल, नंबर. व्हेरी गुड. थर्ड बिट तुमचं तुम्ही करू शकताय का? बघा. कॅन यू डू द थर्ड बिट ऑन युअर ओन? इन विच करंट इज 2 एम्पियर अँड डिक्रीजिंग. राईटवर्ड करंट आहे, पण राईटवर्ड करंट डिक्रीज व्हायला लागलाय. इफ द राईटवर्ड करंट इज डिक्रीजिंग, बॅटरी विल ट्राय टू प्रोड्यूस द राईटवर्ड करंट. बॅटरी अशी नाही काढून चालणार, बॅटरीला रिव्हर्स करा, बॅटरीला रिव्हर्स करा. व्हॅल्यू तीच, तर बॅटरीला रिव्हर्स करा. Yeah, if the current is 2 ampere and decreasing at a rate of 1 ampere per second. बरोबर. व्हॅल्यू ऑफ इंड्युस्ड EMF काढा, व्हॅल्यू काढा म्हणजे मॉड ऑफ LdI/dt काढा. L ची व्हॅल्यू 1 आहे, DI/dt -1 आहे, फरक पडत नाही, आन्सर पॉझिटिव्हच लिहायचं. सो 1 व्होल्टची बॅटरी आहे ना, पण राईटला चाललाय करंट. करंट पहिल्यांदा बघा कुठे चाललाय? राईटला चाललाय. राईटला चाललाय, त्यात आणि डिक्रीज व्हायलाय, म्हणजे राईटला जाणारा करंट डिक्रीज व्हायलाय. तर राईटला जाणारी बॅटरी किंवा राईटला जाणारा करंट तयार व्हायला पाहिजे, तो डिक्रीज होऊन नाही चालणार. सो दिस इंडक्टर विल बी रिप्लेस बाय दिस बॅटरी विच विल बी ऑफ 1 व्होल्ट. डायरेक्टली लिहायचं आता 1 व्होल्ट. त्यानंतर ही बॅटरी विच इज ऑफ 5 व्होल्ट. देन द रेझिस्टर which is of 2 ohm. In this way you can tackle it logically also. आणि हा पॉइंट A आणि हा पॉइंट B. Further equations you can write on your own. माझी गरज नाही आहे त्याचं. बघा बिट नंबर C लक्षात आला. Everyone tell me, are the things and the questions taught in today's lecture clear to all of you? आज काय काय शिकवलं लक्षात आलंय का? म्युच्युअल इंडक्टन्सचे क्वेश्चन्स आणि इंडक्टर आणि इंडक्टर वरचे क्वेश्चन्स VA - VB टाइप. इंडक्टर वरचे क्वेश्चन्स VA - VB टाइप. आला का लक्षात? बोला पटपट पटपट. गुड, फाइन. So in this lecture we will stop at this point. Remaining things we will see in the next lecture. Okay, fine. Yes, shall we stop? थांबूया ना? कराल का पुढचं करा. बर, EMI चा जो काय होमवर्क दिलेला आहे तो त्याच्या वेळी कंप्लीट करायचा आहे. चॅप्टर संपेपर्यंत होमवर्क पण सगळे EMI चे कंप्लीट व्हायला पाहिजेत मॉड्यूल मधले. काही एक्स्ट्रा क्वेश्चन्स पण EMI चे दिलेले आहेत. ओके, त्यातला जेवढा सिलेबस शिकून झालाय तेवढे क्वेश्चन्स त्या दिवशी थोडे बघा. ओके,
जो काय रोज फिजिक्सला 2 तासाचा अभ्यासाचा वेळ देत आहे त्याच्यामध्येच हे करायचं आहे. एव्हरी डे जो काय चॅप्टर चालू आहे त्याचा अभ्यास कंटिन्यू ठेवा. ओके, याच्यावरची टेस्ट पण मी घेईनच. पण टेस्ट डिक्लेअर करायची वाट बघत बसू नका. रोजच्या रोज ते एमसीक्यू सोडवणं चालू ठेवा. ओके, फाईन. सो इन दिस लेक्चर वी विल स्टॉप ॲट दिस पॉइंट.